नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नेट भेट मराठी MBAच्या आजच्या सेशनमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत टेक स्मार्ट टेक्नॉलॉजीशी संबंधित सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आपण आज भेटत आहोत. आणि गुगल फोटोज हे ऍप्लिकेशन आपण बघणार आहोत. आय एम शुअर ते तुमच्या फोनवर आहेच, तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच लोकांनी कदाचित बघितलं नसेलही कधी. काही हरकत नाही, आज आपण गुगल फोटोज बद्दल सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, सुरुवातीलाच मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला मी बरोबर पिक्चर मध्ये दिसतोय का आणि ऑडिओ बरोबर दिसतोय का. AV ओके असं टाईप करा. ऑडिओ व्हिडिओ ओके, AV ओके असं टाईप करा. वंडरफुल. अजून बरेच लोक जॉईन होत आहेत, सो लेट्स वेट फॉर सम टाइम. ओके, सो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. नेटभेटच्या या MBA सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद देताय तो खरंच खरंच खूप चांगला आहे. मला खूप एनर्जी येते, ऊर्जा येते त्याच्यामुळे. आणि आय एम शुअर तुम्हाला पण नवं काहीतरी शिकायला मिळत असेल या सिरीजमध्ये. आपण या सिरीजचे वेगवेगळे भाग केलेले आहेत, 5 सेशन्स आपण त्याच्यामध्ये लाईव्ह घेतो आहोत. वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण त्याच्यामध्ये शिकत आहोत. आणि आय एम शुअर तुम्हाला त्याचा फायदा होत असेल, लाईव्ह शिकताना मजा येत असेल, मराठीतून शिकताना मजा येत असेल. सो बिफोर आय मूव्ह ऑन, मला जरा तुमच्या क्विकली प्रतिक्रिया आवडतील. काही तुमचा जर फीडबॅक असेल, कसं वाटतंय हे शिकत असताना, आणि या आमच्या ओव्हरऑल प्रकल्पाबद्दल काय वाटतंय, क्विकली मला कमेंट्स मध्ये सांगा. की कोणतं सेशन तुम्हाला आतापर्यंत झालेलं आवडलंय ते पण मला सांगा. अँगर मॅनेजमेंट, ओके. अँगर मॅनेजमेंट, इमोशनल इंटेलिजन्स. हो, काही लोकांचं फर्स्ट सेशन आहे, सो इट्स ओके, डझंट मॅटर. तुम्ही पुढचे सेशन नक्की अटेंड करा. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना इमोशनल इंटेलिजन्स टॉपिक आवडलाय. सुपर सुपर सुपर. अँगर मॅनेजमेंट, इमोशनल इंटेलिजन्स, कॉमन उत्तर येत आहे. ओके, ज्यांचं पहिलं सेशन आहे चिंता करू नका, तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि अजून याच्या पुढे ही सिरीज वर्षभर आपण चालवतोय, डिसेंबर 2023 पर्यंत. माझी कमिटमेंट आहे की महिन्याला 5 सेशन्स मी घेणार आहे. आणि म्हणजे 5 सेशन गुणिले 2 तास, 10 तास आपल्याला दर महिन्याला शिकायचे आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी आणखीन एक गुड न्यूज पण मी सांगणार आहे की आपण एक आणखीन नवीन सिरीज ऍड करतोय आणि सिरीज फ्री असणार आहे. सो आता पण आपण 5 फ्री सिरीज बघत होतो, याच्या पुढे फेब्रुवारी महिन्यापासून आपण 6 फ्री सिरीज करणार आहोत. 6च्या 6 फ्री असतील, लाईव्ह असतील. आणि त्या तुम्ही तुमच्या त्या जेव्हा जेव्हा लाईव्ह सेशन असतील तेव्हा त्या अटेंड करू शकता. 6वी सिरीज कोणती आहे, काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी आजच्या विषयाची जरा सुरुवात करूया आणि मग पुढे जाऊया. आजचा विषय तसा थोडासा रिलॅक्स आहे, फार डोक्याला त्रास देणारा विषय नाहीये. सिम्पल टूल्स आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे हलका फुलका असा आजचं आपलं सेशन असणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. आणि आता आपल्याला माइंड मॅप दिसत असेल, आय एम शुअर. काही लोकांनी मला जर कमेंट्स मध्ये सांगितलं दिसतोय की नाही, तर मला आवडेल. 1-2 सांगितलं तरी पुरे. दिसतोय ना? ओके, गुड. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. बस पुरे, सगळ्यांनी टाईप करण्याची आवश्यकता नाही.
सो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हा विषय समजून घेऊया. गुगल फोटोज हे आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी गुगल फोटोज हे ऍप तुमच्या फोनवर बघितलं असेल. तुमच्यापैकी कोणी असं आहे का की ज्याला गुगल फोटोज काय आहे तेच माहिती नाही? ज्यांना माहिती नाही त्यांनीच टाईप करा, नो टाईप करा. हो, ओप्स ओप्स, बरेच जण आहेत ज्यांना काहीच माहिती नाही. ओके ओके, ठीक आहे. सो आपण जसं सेशन मध्ये सांगितलेलं आहे, बेसिक टू ऍडव्हान्स आपण सगळं बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की गुगल फोटोज हे ऍप्लिकेशन का जन्माला आलं, त्याच्या मागचा प्रॉब्लेम काय होता. ओके, लेट स्टार्ट विथ द प्रॉब्लेम फर्स्ट. कारण प्रत्येक टूल जे आहे ते कुठल्या तरी एका प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून येतं, बरोबर की नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम बघूया. तुम्ही सगळेजण डिजिटल फोटो काढायच्या आधी, ऑनलाईन फोटो काढायच्या आधी किंवा अगदी काय म्हणतात 5-6 वर्षांपूर्वी फोटो काढत होतात. तर ते फोटो सगळे वापरत असताना, शेअर करत असताना, बघत असताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत होते? ऍज अ युजर फोटोंबरोबर आपल्याला काय काय प्रॉब्लेम येत होते? इमॅजिन करा ना, आपला जुना कोडॅकचा कॅमेरा होता, मग आपण रील्सवर फोटो काढायचो. फोटो काढल्यानंतर ते क्लीन करून आणायचो, प्रिंट करून आणायचो आणि ते आपल्याकडे अल्बम असायचा. सो तिथून पुढे फोटो एकदा हातात आल्यानंतर पुढे आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स यायचे? संग्रहित करणे. सो एक तर ती जागा भरत भरत जायची अल्बम्सची. ओके, आणखीन स्टोरेज. बरोबर, स्टोरेजचा इश्यू होता. इट गेट्स लॉस्ट. एकदा गेला की गेला तो फोटो, परत कधी मिळणारच नाही. ऑर्गनायझेशन ऑफ द फोटोज वॉज प्रॉब्लेम, की बाबा हे माझे लग्नाचे फोटो, हे माझे पिकनिकचे फोटो, हे माझे मित्रांबरोबरचे फोटो, ऑर्गनायझेशन करणं डिफिकल्ट होतं. कुठेही कॅरी करू शकत नव्हतो. बरोबर, आपल्या बरोबर आपण ते घेऊन जाऊ शकतो का? नाही घेऊन जाऊ शकत. शोधायला कठीण. आपल्याला एखाद्या स्पेसिफिक फोटोमधली स्पेसिफिक गोष्ट शोधायची असेल किंवा टाइम लाईन नुसार शोधायचं असेल की मला या वर्षाचा माझा फोटो बघायचा आहे, शक्य नव्हतं. ओके, प्रिझर्वेशन शक्य नव्हतं. बरोबर, मनी फॉर डेव्हलपिंग. सो तो पण एक प्रॉब्लेम होता. तो ऑब्व्हियसली डिजिटलने सॉल्व्ह केलाय. खराब होतो ते फोटो. फोटोचं लाईफ लिमिटेड होतं. जेवढं त्या पेपरचं लाईफ आहे तेवढं त्या फोटोचं लाईफ होतं. बरोबर. सेल्फी नव्हती. ओके, सेल्फी नव्हती. बरोबर. लोकेशन, हा, फोटोची लोकेशन माहिती नव्हती. फोटोवरून कळायचं नाही की हा नेमका कुठे घेतला गेलेला आहे. एडिटिंगचा प्रॉब्लेम होता, कारण फोटो कधी कधी खराब आले. एकतर आपण ते क्लिक केल्यानंतर जेव्हा प्रिंट होऊन येईपर्यंत 10-15 दिवसाचा गॅप असायचा. नंतर आपल्याला कळायचं की हा फोटो खराब आलाय. सो तो एक मोठा प्रॉब्लेम होता. एक्सपेन्सिव्ह होतं हे सगळं प्रकरण. वंडरफुल. फुल एचडी नव्हता. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. सो हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला होते आणि आपण या प्रॉब्लेम बरोबर जगत होतो. पण गुगल सारखी कंपनी जी आहे ती या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधण्याचं काम करते. आणि गुगलने गुगल फोटोज हे या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन म्हणून आणलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम समजला. तुम्हाला मी माझा पर्सनल सांगतो, माझ्या पर्सनल गोष्टी ज्या माझ्याबरोबर घडलेल्या आहेत. माझ्याकडे माझ्या बालपणीचा, अगदी माझ्या कॉलेजच्या टाइम पर्यंत, म्हणजे 2001 साली मी कॉलेजमधून पास आउट झालो. 2001 सालीपर्यंतचा माझा एकही फोटो अस्तित्वात नाही. ओके, जे घेतलेले पेपरवर घेतलेले ते कुठे हरवले माहिती नाही. आणि जे काही माझ्याकडे थोडेसे होते, 26 जुलैला पाणी भरलं होतं. मुंबईमध्ये प्रलय आला होता, त्या पाण्यामध्ये ते वाहून गेले. सो माझ्याकडे माझी एकही अशी मेमरी नाहीये की मी लहानपणी कसा दिसायचो, तरुणपणी कसा दिसायचो, कॉलेजमध्ये कसा दिसायचो. आय सिम्पली डोंट हॅव दोज फोटोग्राफ्स. आणि हा माझ्यासाठी, मला पर्सनली फार मोठा लॉस वाटतो की तेव्हाचे मित्रांबरोबरचे वगैरे जे फोटोज असतील, जे काही थोडे बहुत असतील, तेव्हा काय आपले डिजिटल कॅमेरा नव्हते की फटाफट क्लिक करत जा. पण जे काही वर्षातून 2-4 फोटो निघत असतील ते पण आता माझ्याकडे नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली हार्ड कॉपीचा प्रॉब्लेम आहे हा. सो मला हा पेन माहिती आहे आणि म्हणून मी हे रिलेट करू शकतो. आणि गुगलला पण हे पेन सगळ्या लोकांचं माहिती होतं. त्याच्यावर त्यांनी सोल्युशन आणलं, गुगल फोटोज. आणि हे गुगल फोटोज हे जे टूल आहे ना मित्रांनो, त्यांनी आतापर्यंत आपण लिस्ट केलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला फोटोज ऑर्गनाईज करता येतात. आपल्याला फोटो टाइमलाईन नुसार ऑर्गनाईज करून मिळतात. आपल्याला फोटो सर्च करता येतात. आपल्याला फोटोज कुठेही नेता येतात. फोटोज कुणाबरोबरही शेअर करता येतात. कधीही शेअर करता येतात. रात्री, अपरात्री, सकाळी, पहाटे, प्रवासात कधीही तुम्हाला ते फोटो मिळू शकतात. आणि ते फोटो तुम्हाला चांगले करता येतात, एडिटिंग करता येतं त्याच्यामध्ये. ते फोटो तुम्हाला प्रिंट करता येतात.
ओके, त्या फोटोजचे तुम्हाला अल्बम्स वेगवेगळे बनवता येतात. सो फोटोशी रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये होते ते सगळे गुगल फोटोज या टूलने घालवले. ओके, सो प्रॉब्लेम कळला, सोल्युशन कळला. त्याच्या मागे एक स्ट्रॅटेजी आहे, ती पण समजून घेऊया, कारण गुगल हे सगळं फ्रीमध्ये करते. आपल्याला गुगल फोटोज हे एवढे सगळे सोल्युशन देणारं अप्लिकेशन फ्रीमध्ये मिळालेलं आहे. आणि गुगलचा फंडा तोच आहे की वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट बनवायचे, फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे. ओके, वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट बनवायचे, फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे, आणि त्याच्यातून जो डेटा येतो त्या डेटामधून ते कमवतात. सो इट इज अ बिझनेस, पण ऍट द सेम टाइम त्यांच्या याच्या मागे 2 स्ट्रॅटेजीज आहेत. ओके, 2 महत्वाच्या स्ट्रॅटेजी आहेत, जे समजल्याशिवाय पुढे जाणं बरोबर राहणार नाही. कारण आपला हा MBA क्लास आहे, सो आपल्याला बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हने पण बघितलं पाहिजे की हे सगळं का चाललेलं आहे. तर जर तुम्ही बघितलं मित्रांनो, गुगल फोटोजचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा आपण फोटोज अपलोड करतो तेव्हा त्या फोटोचा डेटा मशीनने वाचला जातो. त्या फोटोमध्ये किती माणसं आहेत, त्यांचा अंदाजे वय किती आहे, मेल किती आहे, फिमेल किती आहेत, त्याच व्यक्तीचे आणखीन इतर फोटो इंटरनेटवर आहेत का, त्यांचं इमेजचं बॅकग्राऊंड काय आहे, लोकेशन काय आहे, कॅमेरा कुठला आहे, कधी काढलेला आहे, लेन्स कुठली वापरलेली आहे, फोटोमध्ये काय दिसतंय. समजा फोटोमध्ये एखादा लॅपटॉप दिसत असेल तर तो लॅपटॉप कुठल्या ब्रँडचा आहे, हा सगळा डेटा गुगलला पाहिजे. गुगल इज अ डेटा हंग्री कंपनी. त्यांना डेटाची भूक आहे, आणि रोज कितीतरी लाखो मेगाबाईट्स डेटा ती कंपनी खाते, म्हणजे पचवते. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, गुगलचं जेवढं टेक्स्ट आहे ते सगळं टेक्स्ट ते ऑलरेडी कंपाईल करतच आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इंटरनेटवर जेवढ्या वेबसाईट्स आहेत त्या सगळ्या वेबसाईटचा डेटा गुगल स्वतःकडे बरोबर इंडेक्स करून ठेवलेला आहे इंडेक्सने. पण त्यांच्याकडे फोटो कपॅसिटी नव्हत्या. आणि जसं स्मार्टफोन्सचा उदय झाला, म्हणजे गेल्या 10 वर्षातला इमॅजिन करा, 10-12 वर्षांमध्ये स्मार्टफोनचा उदय झाल्यानंतर आपण फटाफट क्लिक करायला लागलो, खूप फोटो काढायला लागलो. आणि एक फन फॅक्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला, जेव्हा पहिला कॅमेरा शोधला गेला, पहिल्या कॅमेराचा शोध लागला, तेव्हापासून स्मार्टफोन बनेपर्यंत जेवढे आपण फोटो काढलेले आहेत, तेव्हापासून पहिल्या कॅमेरापासून अगदी स्मार्टफोनचा शोध लागेपर्यंत जेवढे फोटोज आपण काढले आहेत तेवढे फोटो आत्ता आपण एका दिवसात काढतो. तो काळाच्या पडद्यावर ही किती मोठी गोष्ट झालेली आहे बघा स्मार्टफोन्स आल्यानंतर, की एवढ्या शतकानुशतकांमध्ये जेवढे फोटो काढले गेले तेवढे फोटो आज आपण जागेवर बसल्या बसल्या सगळेजण आपण मिळून फोटो काढतोय. कोणी डॉग्सचे काढतोय, कॅट्सचे काढतोय, फूडचे काढतोय, सेल्फी काढतोय, फिरायला जाईल तिकडे काढतोय, आणि अनलिमिटेड फोटोज काढतोय. आपण डॉक्युमेंट्सचे पण खूप सारे फोटोज काढतोय, बरोबर की नाही. सो गुगलला सगळं टेक्स्ट इंडेक्स करून झालेलं, पुढची प्रायोरिटी होती त्यांची फोटोज, आणि आणखीन एक प्रायोरिटीज होती त्यांची व्हिडिओज. तर व्हिडिओज त्यांनी युट्यूब मधून कव्हर केले, आणि फोटोजसाठी त्यांनी गुगल फोटोज हे ऍप्लिकेशन डेव्हलप केलं. युट्यूब हे त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट नाही, ते अक्वायर्ड प्रॉडक्ट आहे, ते त्यांनी विकत घेतलं आणि मग डेव्हलप केलं. सिमिलरली गुगल फोटोज हे त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट नाहीये. त्याच्या आधी आणखीन एक स्टार्टअप त्यांनी विकत घेतलेलं, त्या स्टार्टअपचं नाव होतं पिकासा. तुमच्यापैकी काही जणांना कदाचित त्या सॉफ्टवेअरचं नाव माहिती असेल, काही जणांनी कदाचित ते वापरलेलं असेल. पिकासा नावाचं सॉफ्टवेअर इथे कोणी आहे का ज्यांनी वापरलेत? मी वापरलेलं पिकासा सॉफ्टवेअर, सो मला माहिती आहे. येस, व्हेरी गुड. सो बरेच जण आहेत ज्यांना पिकासा सॉफ्टवेअर माहिती आहे. सो हे पिकासा नावाचं एक फोटो एडिटिंगचं सॉफ्टवेअर त्यांनी विकत घेतलं, पुढे ते डेव्हलप केलं, नंतर पिकासा नाव काढून टाकलं, आणि आता ते गुगल फोटोज या नावाने उपलब्ध आहे आपल्या सगळ्यांसाठी. सो टेक्स्टचं त्यांनी इंडेक्सिंग केलंय गुगल सर्च मध्ये, फोटोचं त्यांनी इंडेक्सिंग केलंय गुगल फोटोज मध्ये, आणि व्हिडिओचं त्यांनी इंडेक्सिंग केलंय युट्यूब मध्ये. तिन्ही वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहेत, तिन्ही फ्री आहेत, आणि तिन्ही डेटावर चालत आहेत. आपल्याला एक जबरदस्त व्हॅल्यू मिळते, आणि ऍट द सेम टाइम गुगलला एक जबरदस्त व्हॅल्यू मिळते. सो हा विन विन गेम आहे. ओके, ही झाली बेसिक स्ट्रॅटेजी मित्रांनो. पण याच्यामागे आणखीन एक दुसरी छुपी स्ट्रॅटेजी पण आहे. ओके, ती छुपी स्ट्रॅटेजी अशी आहे मित्रांनो, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यामध्ये या सगळ्या मोठ्या कंपनी, फॅंग कंपन्या त्याला म्हणतात, FANG. फॅंग म्हणजे फेसबुक, ए म्हणजे ऍपल, एन म्हणजे नेटफ्लिक्स, जी म्हणजे गुगल. ओके, FANG, फॅंग कंपन्या. सो ह्या ज्या फॅंग कंपन्या आहेत, किंवा त्याच्यामध्ये अजून तुम्ही मायक्रोसॉफ्टला ऍड करा, अजून 1-2 कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होतील. पण ह्या सगळ्यांची शर्यत लागलेली आहे. कसली शर्यत आहे? की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी पुढची वेव आहे इंटरनेटची, वेब 3 ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोण जिंकणार. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंटसाठी सगळ्या कंपन्या गेल्या 8-10 वर्षांपासून मजबूत काम करतायत. आणि ते हे जे काम करत आहेत, त्या काम करण्यामध्ये त्यांना
आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करायचा म्हणजे त्या मशीनला शिकवायला लागतं. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. तर त्या मशीनला शिकवायला लागतं आणि त्या मशीनला शिकवण्यासाठी त्याला भरपूर सारा डेटा लागतो. आता हा जो डेटा, टेक्स्ट मधला डेटा तर मशीन समजते, लगेचच समजून घेते, पण फोटोज आणि व्हिडिओज मधला समजणं कठीण आहे. कारण मानवी डोळ्यांना आणि मेंदूला जे कळतं ते मशीनला समजावणं एवढं सोपं नाहीये. ओके. आणि म्हणून त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी गुगलने काय केलं की सगळ्यांना सांगितलं गुगल फोटोज फ्री आहेत, तुम्ही पाहिजे तेवढे फोटो काढा, आमच्या गुगल फोटोजवर टाका, परत तुम्हाला मोबाईल किंवा कम्प्युटर मधले जागा डिलीट करण्याची गरज नाहीये, कारण सगळा बॅकअप माझ्याकडे आहे, गुगल फोटोज मध्ये आहे. सो तुम्हाला फोटो हरवण्याची बिलकुल चिंता नाही. ते जे फोटो त्यांनी घेतले त्या फोटोच्या बेसिसवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची डेव्हलपमेंट वाढली, कारण त्यांना खूप सारा डेटा फीड व्हायला लागला. आणि अगदी आपले चेहरे, आपल्या सारखे दिसणारे चेहरे, आपल्या फॅमिली मेंबर्सचे चेहरे, आपल्या पेट्सचे चेहरे, हे सगळे गुगलच्या मशीनला आतापर्यंत कळलेले आहेत. कारण गुगल फोटोज मध्ये बाय डिफॉल्ट आपले सगळे फोटो बॅकअप झालेले असतात किंवा होत असतात. सो मित्रांनो, ही दुसरी स्ट्रॅटेजी होती त्यांची. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी त्यांना खूप डेटा पाहिजे होता, खूप सारे फोटोज पाहिजे होते, ते त्यांनी आपल्याकडून घेतले. आणि आणखीन एक तिसरी स्ट्रॅटेजी आहे यांची त्याच्या मागे. हे गुगल फोटोज प्रॉडक्ट आपल्याला एवढं चांगलं भारी बनवून दिलंय, त्याच्या मागे आणखीन एक तिसरी स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी ही आहे मित्रांनो की गुगलकडे कुठलंही पॉवरफुल सोशल मीडिया नेटवर्क नाही आहे. जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सगळ्यांवर आपण फोटो शेअर करतो. पण गुगलकडे असं एकही प्लॅटफॉर्म नाही. त्यांनी गुगल बज करून बघितलं, ते चाललं नाही. ऑर्कुट करून बघितलं, ते चाललं नाही. गुगल +1 बनवून बघितलं, ते चाललं नाही. सो गुगलकडे कुठली सोशल प्रॉपर्टी नाहीये जिथे आपण स्वतःहून फोटोज अपलोड करू. फेसबुककडे ती ताकद आहे आणि गुगलचं असं गळा दाबल्यासारखं होत होतं, कारण जो तो उठतोय तो फेसबुकला फोटो देतोय. आणि गुगलची चिंता हीच होती की जर मला हे फोटो मिळाले नाही तर फेसबुक माझ्या पुढे निघून जाईल, कारण शेवटी डेटाची फाईट आहे. डेटा ज्याच्याकडे तो किंग आहे. आणि म्हणून त्यांनी एक अल्टिमेट असा मार्ग वापरला. सगळ्यांना सांगितलं फ्री स्टोरेज. ओके, तुम्ही पाहिजे तेवढे फोटोज अपलोड करा आणि आम्ही तुमचे फोटोज बॅकअप करून ठेवू, तुम्हाला कधीही फोटो हरवण्याची चिंता नाही. आता फेसबुककडे जेवढे फोटो नाहीत, कारण फेसबुकवर आपण सिलेक्टेड फोटो अपलोड करतो, बरोबर की नाही? जे आपल्याला छान दिसतील असे वाटते, ज्याला लाईक्स जास्त येतील असं वाटेल, तेवढेच फोटो आपण फेसबुकला देतो. पण गुगलकडे आपण काढलेले खराब फोटो पण आहेत, आपण इतरांपासून लपवलेले फोटो पण आहेत आणि आपण जे छान दिसतोय असेवाले फोटो पण आहेत. किती जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे बघा याच्या मागे, आणि खूप डीप विचार आहे. जे टूल आपल्याला फ्री दिसतंय त्याच्या मागे कितीतरी विचार त्यांनी गुगलने केलेला आहे आणि वर्ल्ड क्लास प्रोडक्ट बनवून आपल्या हातात दिलेले, उगाच काहीतरी थातूर मातूर दिलेलं नाही. सो हाऊ डू यू लाईक दिस स्ट्रॅटेजीज गुगलच्या, मला सांगा. वंडरफुल. काय म्हणजे फेसबुक, ऍपल, नेटफ्लिक्स, गुगल, त्याच्यामध्ये डबल ए पण येतो माझ्या मते. हा बरोबर आहे. अमेझॉन पण त्याच्यामध्ये येत आहे. अमेझॉन, ऍपल, नेटफ्लिक्स, गुगल. विंडोज त्याच्यातून का बाहेर आहे, मायक्रोसॉफ्ट मला माहिती नाही, पण मायक्रोसॉफ्ट इज ऑल्सो अ कंटेंडर. सुपर सुपर सुपर. प्रायव्हसीचा विषय मी पुढे घेणार आहे, सो आता आपण त्याच्याबद्दल बोलूया नको. बट प्रायव्हसीचा पण इश्यू सॉल्व्ह त्यांनी केलेला आहे गुगलने, पण तो थोडा असा लपवून ठेवलेला आहे, त्यांनी ओपनली सांगितलेला नाही. सुपर, ग्रेट. सो मित्रांनो, आता तुम्हाला सो जास्तीत जास्त व्हॅल्यू ऍड करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याच्यातून रोज नव्या कल्पना सुचत असतात. एकदा सुचली की मी इम्प्लिमेंट करतो आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करतो. सेम लाईक गुगल. ओके, मला गुगलकडून प्रेरणा मिळालेली आहे. वर्ल्ड क्लास प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे, लोकांना चांगली व्हॅल्यू दिली तर आपल्याला व्हॅल्यू मिळते, या मताचा मी आहे. ओके, सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट विथ गुगल फोटोज. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गुगल फोटोज बघितलेच नसतील, तर आपण पहिल्यांदा तिथूनच सुरुवात करूया. गुगल फोटोज तुम्हाला तिन्ही ठिकाणी वापरता येतं. एक तर वेबवर वापरता येतं,
दुसरं कम्प्युटरवर एक सॉफ्टवेअर म्हणून डाउनलोड करू शकता तुम्ही, आणि सगळ्यात जास्त वापर याचा मोबाईल डिव्हाइसवर होतो. सो मी तुम्हाला सुरुवातीला माझ्या लॅपटॉपमध्ये काही फीचर्स दाखवणार आहे आणि नंतर मी मोबाईल फोनमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिथे पण फीचर्स दाखवणार आहे. पण आपण क्विकली पहिल्यांदा बघूया की आपल्याला फोटोज कुठे बघायला मिळतील. सो photos.google.com हे टूल आहे आणि त्या टूलमध्ये त्या लिंकवर तुम्हाला गुगल फोटोज बघायला मिळेल. ओके, सो लेट मी फर्स्ट शेअर माय स्क्रीन. सॉरी. आणि मी तुम्हाला ऍक्च्युअली स्क्रीनवर गुगल फोटोज दाखवतो. ओके फ्रेंड्स, आता तुम्हाला गुगल फोटोज दिसत असेल. परत एकदा मला कमेंट्स मध्ये प्लीज एक दोघांनी टाईप करून सांगा दिसतंय का. जीपी टाईप करा, जीपी, गुगल फोटोज दिसत असेल तर. वंडरफुल, ग्रेट, थँक्यू थँक्यू. दिसतंय, सगळ्यांना दिसतंय. ओके, थँक्यू. टाईप करायचं बंद करा. सो मित्रांनो, गुगल फोटोज हा चिन्ह लक्षात ठेवा. हे चिन्ह पंख्याचं, जो आपण कागदाचा पंखा बनवायचो लहानपणी, त्याचं चिन्ह आहे गुगल फोटोज. आणि त्याची लिंक मी मगाशीच तुम्हाला सांगितली, photos.google.com, किंवा तुम्ही सिम्पली गुगलमध्ये जाऊन गुगल फोटो सर्च केलं तर तुम्हाला हेच मिळेल. ओके, आणि त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला तुमच्या गुगल आयडीने तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ओके, सो गुगल आयडीने जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला ते वापरता येईल. त्याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला मगाशी बरेचसे प्रॉब्लेम सांगितले जे गुगल फोटो सॉल्व्ह करताय, ते सगळे आपल्याला इकडे बघायला मिळतील लिस्ट केलेले. सो लेट्स नॉट वेस्ट टाइम देअर. मी डायरेक्ट लॉग इन करतो आणि डायरेक्ट तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे, एक डिस्क्लेमर देतो तुम्हाला सुरुवातीलाच. एक डिस्क्लेमर तुम्हाला महत्वाचा देतो की याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करत असताना माझी स्क्रीन दिसणार आहे, माझं लॉग इन आहे, थोडे बहुत माझे फोटोज दिसतील. पर्सनल फोटो दिसले तर असं समजा की तुम्ही काही बघितलं नाही, दुर्लक्ष करा त्याच्याकडे. ओके, सो हिअर वी आर, हिअर वी आर. ओके, हा, हे बघा, हे गुगल फोटोज आहे. गुगल फोटोज मध्ये जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला इथे मुख्य म्हणजे तुमचे फोटोज जे आहेत ते दिसायला लागतील. जे रिसेंट फोटो असतील ते दिसायला लागतील. ओके, सो तुम्हाला ही माझी फीड दिसते आणि जसं जसं मी स्क्रॉल करत चाललोय, हे एकदम खालून वरती येतोय. मी मुद्दाम खालपर्यंत गेलो होतो. तर इथे खाली तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसेल ऑगस्ट 2014, तेव्हापासूनचा डेटा फोटोज अपलोड केलेले आहेत बघा. आणि जसं मी स्क्रोल करतोय, तुम्हाला राईट हँड साईडला बघायचंय, तिकडे तुम्हाला इयर्स दिसायला लागतील. ओके, वर्ष दिसायला लागतील. 2020, 2019, 2018 असे तुम्हाला वर्ष दिसायला लागतील. आणि हे अशा प्रकारे तुम्हाला पहिला प्रॉब्लेम जो टाइम लाईनचा होता तो इथे सॉल्व्ह होतो, कारण तुमचे फोटो आपोआप टाइम नुसार सॉर्ट होतात. उदाहरणार्थ मला समजा 2019चे फोटो बघायचे, तर मला सिम्पली येऊन तिकडे 2019 वर क्लिक करायचं आहे. हे बघा, हे जानेवारी 2019चे फोटो आहेत. ओके, सो हे अशा प्रकारे फोटोज अपलोड होत राहतात आणि ते तुम्ही सॉर्ट करू शकता पहिल्यांदा टाइम लाईनच्या हिशोबाने. देन नेक्स्ट इज, हा, सो आपण पहिल्यांदा इथे बघितलं की वेबवर कसं बघता येईल. त्याच्यानंतर आपण बघूया की कशा प्रकारे आपण कम्प्युटरवर बघू शकतो किंवा मोबाईल ऍप्स मध्ये बघू शकतो. ठीक आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याच्यासाठी प्ले स्टोअर मध्ये घेऊन जातो. शेअरिंग मध्ये फार इकडे तिकडे वेळ जातोय. सो प्ले स्टोअर मध्ये जाऊया आपण, आणि प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या फोनसाठी अँड्रॉइड किंवा iOS दोन्ही डिव्हाइसेससाठी ऍप मिळेल. ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मोस्टली तुमच्या फोनमध्ये असेलच ते. हे प्ले स्टोअर आहे, गुगल प्ले स्टोअर, आणि तिकडे जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं गुगल फोटोज. ठीक आहे, ऍप्स मध्ये जा, गेम्स मध्ये नाही मिळणार, ऍप्स मध्ये जा
आणि तिकडे तुम्हाला गुगल फोटोज सर्च करता येईल. ठीक, आय डोंट सी सर्च आयकॉन हिअर. हा, इथे जाऊन गुगल फोटोज हे सर्च करायचं. हे बघा, हे चिन्ह आहे, चिन्ह नीट लक्षात ठेवा. गुगल फोटोज जर तुमच्या फोनमध्ये नसेल तर इन्स्टॉल करा, पण 99% तुमच्या फोनमध्ये आहे. कम्प्युटरसाठी हे ऍप डाउनलोड करता येत नाही. कम्प्युटरसाठी गुगल फोटोजचं वेगळं कुठलं दुसरं सॉफ्टवेअर नाही आहे, पण आपण याच्या पूर्वी शिकलेलं होतं. गुगल ड्राईव्ह नावाचं एक फोल्डर आहे, ऍप आहे, ते तुम्हाला कम्प्युटरवर डाउनलोड करता येतं. ओके, सो हे गुगल ड्राईव्ह जे आहे ते तुम्हाला करता येईल आणि त्या ड्राईव्हच्या आतमध्ये तुम्हाला गुगलचे फोटोज दिसतील कम्प्युटरसाठी. बट अदरवाईज वेबसाठी सगळ्यात बेस्ट आहे photos.google.com आणि ऍप तुम्ही अँड्रॉइड ऍप तुमच्याकडे डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी आहे. सो दिस इज प्रिटी बेसिक. सो याच्यामध्ये आपण जास्त वेळ नको घालूया आणि ऍक्च्युली ते टूल वापरायला सुरुवात करूया. Where am I? ओके, सो गेटिंग स्टार्टेड झालंय. आता ऍक्च्युली फोटो ऍड करायला बघूया कशा प्रकारे फोटो ऍड करायचे. मोबाईलवर तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणारच आहे. मोबाईलमध्ये आता फक्त लॅपटॉपवरच दाखवून येतो, नंतर मोबाईलमध्ये जाऊया. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डेस्कटॉप मधून कसे अपलोड करायचे ते मी आता दाखवतो आणि अल्बम्स कसे क्रिएट करायचे. सो पहिला आपला प्रॉब्लेम ऑर्गनायझिंगचा सॉल्व्ह करूया. ओके, आपण आधीच बघितलं टाइमलाईन नुसार कसे फोटो मिळतात. सो टाइमने सॉर्ट करता येतात ते फोटोज. तो पहिलं फीचर बघितलं. त्याच्यानंतर आपण बघूया की माझ्याकडचे फोटो मी अपलोड कसे करू आणि जे फोटो मी अपलोड केलेले आहेत त्याचं मी अल्बम्स कसे बनवू. जुन्या काळामध्ये अल्बम्स होते, ते भरपूर हेवी व्हायचे आणि ते हेवी असल्यामुळे ते कॅरी करता नव्हता येत. आता ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला इथे गुगल फोटोजने सॉल्व्ह करून दिलेत. कसं ते बघण्यासाठी आपण photos.google.com मध्ये जाऊया. ओके, इथे मी पुन्हा एकदा आपल्या गुगल फोटोज मध्ये येतो. जस्ट अ मिनिट. हा, इथे मी आणखीन एका वेगळ्या अकाउंटने पण लॉग इन केलेलं आहे. हा, हे एक वेगळं अकाउंट आहे माझं, तर त्याच्यामध्ये कमी लिमिटेड फोटो आहेत. जस्ट मी सॅम्पलसाठी इथे घेतलेले आहेत. इथे बघा 2 अल्बम्स तुम्हाला बनवले दिसतात. नेटबेट टॉक्सचे आमचे जे इव्हेंट होतात त्याचे 2 अल्बम्स मी इथे बनवलेले आहेत. मुद्दामून आता आपल्याला डेमोसाठी लागतील म्हणून मी बनवून ठेवलेले आहेत. सो हे 2 अल्बम्स आपल्याला इकडे दिसतील. अल्बम असं दिसेल. सो सगळ्यात पहिल्यांदा मेनू बघूया. लेफ्ट हँड साईडला जो मेनू आहे पहिला आहे, सगळ्यात पहिला आहे फोटोज, जिथे तुमचे फोटोज क्रमवार दिसतील, टाइमलाईन नुसार दिसतील, जे आपण मगाशीच बघितलं. ओके, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ना, तो खूप जबरदस्त आहे. तो ऑप्शन आहे एक्सप्लोर. ओके, हा बघा, हा एक्सप्लोर बटनावर जसं मी क्लिक केलं तर गुगलचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती भारी आणि कसं काम करतं बघा. त्यांच्याकडे प्रत्येक फोटो मधले चेहरे त्यांनी स्वतःकडे स्टोअर करून सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि त्या फोटोज, त्या चेहऱ्याचे वेगवेगळे फोटोज आपल्याला शोधता येतील. आता हे आमचे नेटबेट टॉक्सचे किंवा आमचे काही टीम मेंबर्स आहेत त्यांचे सगळे फोटोज आहेत. आणि बघा क्विकली आपल्याला दिसेल की हे सगळे स्टार्टिंग विथ मी, कारण माझे जास्त असतील फोटो, पण अदरवाईज हे सगळे स्पीकर्सचे, गेस्टचे, व्हॉलेंटियर्सचे, टीम मेंबर्सचे असे सगळे फोटो आलेले आहेत. ओके, आणि क्विकली मी फक्त एका फोटोवर क्लिक करतो. जसं मी या फोटोवर क्लिक केलं तर गुगलने काय केलं, या चेहऱ्याचा माणूस, म्हणजे हा जो चेहरा होता त्या चेहऱ्याचा माणूस जिथे जिथे आहे फोटोजमध्ये ते सगळे फोटोज मला दाखवले बघा. आता तुम्ही बघाल तर या सगळ्या फोटोमध्ये मी दिसेल, कारण मी काय सर्च केलं की ज्या फोटोमध्ये या चेहऱ्याचा माणूस आहे ते फोटो मला दाखवा. सो माझ्याकडे हजारो फोटो असले तरी सुद्धा मी त्याच्यातून आयडेंटिफाय लगेच करू शकतो क्विकली की कशा प्रकारे इथे ज्या ज्या फोटोमध्ये मी आहे तेच दिसतील. ओके, सो दिस इज द ब्युटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. परत जाऊया, परत एक्सप्लोर मध्ये मी परत जातो आणि हे आपलं पहिलं फीचर बघितलं. याच्यामध्ये एक नवीन त्यांनी ऍड केले नुकताच बघा, पेट्स. म्हणजे आपल्याकडे जे पेट्स असतील, कॅट्स असतील, डॉग्स असतील, गायी असतील, त्यांचे जरी तुम्ही फोटो काढलेत आणि ते गुगल फोटोज मध्ये आले तर बरोबर त्या चेहऱ्याच्या पेट्सला ओळखण्याची गुगलकडे टेक्नॉलॉजी ऑलरेडी आलेली आहे आणि ते पेट्स पण दिसतील. माझ्याकडे कुठले पेट्स नाही आहेत त्याच्यामध्ये इथे दिसत नाही आहेत, पण इथे ते पण दिसतील आपल्याला. पहिलं झालं पीपल अँड पेट्स. आता खाली जाऊया, दुसरं बघा किती भारी आहे, प्लेसेस, की ते फोटो कुठे कुठे काढले गेले होते. ओके, ते फोटोज कुठे कुठे काढले गेले होते. तर इथे नवी मुंबई, मुंबई, पुणे
असे 3च लोकेशन्स दिसत आहेत. ओके, कारण मी फक्त 2च इथे रिप्रेझेंटेशन म्हणून 2च अल्बम ऍड केले होते. पण मी माझ्या मूळ अकाउंटमध्ये जातो, जिथे माझे सगळे फोटोज आहेत, तिकडे एक्सप्लोर मध्ये जातो आणि तिकडे तुम्हाला दिसेल प्लेसेसमध्ये बऱ्याच प्लेसेस इथे दिसत आहेत बघा. ओके, मी त्या व्ह्यू ऑल करतो आणि आतापर्यंत मी कुठे कुठे गेलोय तिथले फोटो इथे मला अपलोड केलेले दिसतील. नवी मुंबई, मुंबई, पुणे, ठाणे, वैजनाथ, कलंगूट, नाशिक, बँबोलिन, गोवा, ओके, नेरूळ, खारघर, जिथे जिथे जाऊन मी फोटोज काढलेले ते लोकेशन वाईज आलेत. गोवा, ओके, त्याच्यानंतर विंडरमेअर, हे युकेचे फोटोज आहेत, लंडनचे फोटोज आहेत काही, ओके, पेनरिथ. सो जर तुम्ही बघितलं, मला जर शोधायचं असेल की मी इथे गेलेलो तिथले फोटो पाहिजेत, तर मला सिम्पली लोकेशन टाईप करायचे. ओके, आणि मला तिथले फोटो दिसायला लागतील. सो हे लोकेशन प्लेसेस जे आहेत ते प्लेसेसच्या अकॉर्डिंगली हे सॉर्ट केलेले आहेत. सॉर्टिंग बघा किती भारी आहे. पहिलं चेहऱ्यांनी, दुसरं प्लेसेसनी, तिसरं बघा थिंग्स, की त्याच्यामध्ये त्या फोटोमध्ये काय काय होतं. सो फॉग, ज्या फोटोमध्ये फॉग आहे, ज्या फोटोमध्ये स्काय, आकाश दिसतंय, ज्या फोटोमध्ये टेम्पल, देऊळ दिसतंय, ज्या फोटोमध्ये पार्क्स आहेत, ज्या फोटोजमध्ये स्काय लाईन दिसते, म्हणजे वरून हाईट वरून फोटो घेतलेले आहेत, किंवा ज्या फोटोजमध्ये माउंटेन्स दिसत आहेत. सो हे पण आपल्या फोटोमधलं रीड केलं जातं बघा. कुठल्या फोटोमध्ये हे बघा, आता दिवाळी, सो दिवाळीचे फोटो त्यांनी सॉर्ट करून दिले, तर मला सगळ्या आतापर्यंतच्या दिवाळीचे मिळतील जर मी ते अपलोड केलेले असतील तर. ओके, रँच, शेत कुठे आहे, फार्म्स, माउंटेन्स, हॅलोईनचे फोटो आहेत, देन स्टॅच्यूज, जिथे जिथे पुतळे आहेत त्यांचे फोटोज, लेक्स, जिथे जिथे पाणी किंवा लेक्स आहेत त्याचे फोटोज, कार्सचे फोटोज, माउंटेन्सचे, मॉन्युमेंटचे फोटोज, बघा कितीतरी स्पेशली वेगवेगळे फोटोग्राफ इथे मिळतात. प्लेग्राऊंडचे फोटोज, ओके, पिकनिकचे फोटोज, फुटबॉलचे फोटोज, बोट्सचे फोटोज. सो त्यांनी काय केलेलं आहे, त्या फोटोमधला सगळा डेटा अनालाइज केलाय आणि सॉर्ट करून ठेवलंय की ह्या फोटोमध्ये एवढं सगळं आहे, आणि त्याच्यानुसार ते परत आपलाच डेटा आपल्यालाच सॉर्ट करून त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तुमच्याकडे कितीतरी फोटो, लाखो फोटो म्हणायला हरकत नाही, पडलेले असतील तुमच्या फोनमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, आणि बऱ्याच वेळा आपण ते जागा कमी पडली म्हणून डिलीट करून टाकतो. पण त्याचं सॉर्टिंग इथे किती जबरदस्त गुगल फोटोज मध्ये केलेली आहे बघा. आणि सर्च करणं ही कपॅसिटी आपल्याला मिळते की तुम्ही सर्च पण करू शकता त्याच्यामुळे. देन नेक्स्ट इज थिंग्स. मगाशी आपण बघितलं आहे गेस, थिंग्स बघितल्या. सो त्याच्यानंतर पुढे आणखीन अजून ऑप्शन्स पण आहेत, पण ते मी आता घेत नाहीये. आता मी फक्त हे 3 ऑप्शन्स तुम्हाला दाखवले, पीपल, प्लेसेस अँड थिंग्स. ओके, पुन्हा एकदा ओरिजिनल या दुसऱ्या अकाउंटमध्ये मी येतो. इथे पण बघा, प्लेसेस, पीपल, प्लेसेस आणि थिंग्स. ओके, इथे कॉन्सर्ट्स आहेत, डान्सिंग आहेत, कारण फक्त एक कॉन्सर्टचे फोटो आहेत म्हणून हे आपल्याला इथे दिसतील. अजून सर्च कपॅसिटी खूप आहे त्याच्यामध्ये, त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आतापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर मला विचारा. आणि तुम्हाला या सर्च फॅसिलिटीज आहेत ते माहिती होतं का नव्हतं ते पण मला सांगा. एक प्रश्न इंटरेस्टिंग आलाय, हे सगळं ठीक आहे पण याचा बिझनेस मध्ये काय उपयोग आहे. सो मी तुम्हाला एक टूल शिकवलं. ओके, आता तुम्ही विचार करा की हे टूल तुम्ही बिझनेस साठी कसं वापराल. किती जबरदस्त टूल आहे हे, तुम्ही वापरू शकता बिझनेस साठी. हा, इज देअर एनी स्पेस लिमिट, हा कंटिन्युअस प्रॉब्लेम क्वेश्चन येतोय. सो सुरुवातीला गुगल फोटोज लॉन्च केलं तेव्हा अनलिमिटेड फोटोज त्यांनी सांगितलं होतं, नंतर त्यांनी त्याच्यावर लिमिटेशन आणलं. आणि आपण याच्या आधी गुगल ड्राईव्ह शिकलेलो आहे. गुगल ड्राईव्हचं जेवढा आय थिंक 15 GB काहीतरी आहे, तेवढा 15 GB आपल्याला मिळतो. त्या 15 GB मध्ये गुगल फोटोज आहेत, गुगल ड्राईव्ह आहे आणि जीमेल आहे. या सगळ्यांचं मिळून आपल्याला 15 GB फ्री दिलेले असतात. आणि जर तुम्हाला 15 GB संपले तर ते सांगतात की जुना डेटा काढून टाका, डिलीट करा, आणि मग तुमचे 15 GB कंटिन्यू होतात. पण जर तुम्हाला नसेल पाहिजे, डिलीट नसतील करायचे, तर तुम्ही ऍडिशनल डेटा बाय करू शकता. जसं इथे तुम्हाला दिसत असेल मी बाय केलेलं आहे बघा, 130 GB चा प्लॅन माझ्याकडे इथे स्टोरेज प्लॅन दिसतोय. सो 130 GB अराउंड 100 रुपये काहीतरी त्यांना पर मंथ द्यायला लागतात. मी इथे वर्षभराचे देतो, ज्याच्यामध्ये मला 130 GB चा डेटा मिळतो. सो मोबाईल गॅलरी मधून डिलीट केलेला फोटो
तुमच्या गुगल फोटोज मधून डिलीट होत नाही. ओके, गुगल फोटोज मध्ये जाऊन डिलीट केलेला फोटो तुमच्या गुगल फोटोज मधून डिलीट होतो. जर बॅकअप झालेला असेल तर तुम्ही बिंदास मोबाईल मधून डिलीट करू शकता. त्याची सिंक सेटिंग असते. सिंक सेटिंग मध्ये जर तुम्ही सांगितलं मोबाईलवाला फोटो डिलीट होईल त्याच वेळेला फोटोज मधून पण होईल तर तो डिलीट होईल. पण ती सिंक सेटिंग तोडता पण येते की मी मोबाईल माझा क्लीन ठेवेन पण गुगल फोटोज मध्ये क्लाउड मध्ये राहू दे डेटा. मुळात तो वापरच त्याच्यासाठी सुरू झालेला आहे त्या टूलचा. गुगल फोटोज मध्ये जायचं, फोटोवर क्लिक करायचं, डिलीट बटन दाबायचं, डिलीट होईल. बॅकअप मी सांगतो तुम्हाला, मी आतापर्यंत जे सांगितले त्यातले प्रश्न विचारले. या सेशनच्या शेवटपर्यंत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणारच आहेत. मी आतापर्यंत जे सांगितलं त्याचे प्रश्न विचार. जर मोबाईल आणि गुगल फोटो सिंक मध्ये नसेल तर तुमचे फोटो बॅकअप होणार नाही. फोन चेंज केला तर, व्हेरी गुड क्वेश्चन. सो फोन चेंज केला तरी तुम्ही जेव्हा नवा फोन घ्याल तेव्हा तुम्ही ज्या जीमेल आयडीने लॉग इन कराल त्याच्यामध्ये तर आपोआप त्या जीमेल आयडीचे फोटो बॅकअप तुम्हाला तुमच्या नव्या फोनवर मिळतील. म्हणजेच काय, फोन हरवला, फोन चोरी झाला तरी सुद्धा तुमचे फोटो जाणार नाहीत. फोन करप्ट झाला तरी सुद्धा फोटो जाणार नाहीत कारण ते फोटो क्लाउड मध्ये आहे. तुम्ही फक्त लॉग इन करायचं, ते फोटो दिसायला लागतील. येस, फेस एआय बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. ते अगदी आत्ताचा माणूस म्हातारपणी कसा दिसेल आणि म्हातारा माणूस तरुणपणी हाच होता का ते सगळं मॅच करून सांगू शकतं. ओल्ड फोटोजना क्लॅरिटी येते का? जो तुम्ही ज्या रिझोल्युशनचा फोटो अपलोड करता त्याच रिझोल्युशनचा तुम्हाला फोटो दिसेल. ह्यांनी काही एडिटिंग टूल दिलेले आहेत जे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फोटो आणखीन खुलवून करू शकतो. आणि एक ह्यांचा अजून चांगलं फीचर आहे, ते एक वेगळंच ऍप आहे. त्याचं ऍपचं नाव मी विसरलो, मी शोधून सांगतो तुम्हाला. ज्याच्यामध्ये तुम्ही जे आपले प्रिंटवाले फोटो असतात ना जुने अल्बमचे, ते काढून त्याचे फोटो काढा आणि ते फोटो आपोआप ते चांगल्या फॉर्मॅटमध्ये डिजिटाईज होऊन सेव्ह होतात. ओके, कारण जर तुम्ही फोटो काढायला गेला, पेपरवरचा फोटो काढायला गेला तर बाजूचे एजेस बरोबर दिसत नाही, अँगल थोडासा चेंज होतो. तर त्या गुगलच्या त्या नव्या टूलमध्ये त्यांनी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आणि तुम्ही नॉर्मल फोटो काढा आणि तो फोटो बरोबर डिजिटल फोटो सारखा सेव्ह होईल. मी थोडा वेळ त्याचं नाव सांगतो तुम्हाला सर्च करून. यू कॅन ट्रान्सफर ऑल युअर मोबाईल फोटोज टू गुगल फोटोज. यू कॅन ट्रान्सफर ऑल युअर कम्प्युटर फोटो, तुमच्या लॅपटॉपवरचे डेस्कटॉपवरचे जे फोटो ते पण तुम्ही बॅकअप घेऊ शकता. आपली नेक्स्ट स्टेप तीच आहे, तेच मी घेणार आहे. किती जीबी डेटा यूज केलाय. सो गुगल फोटोज मध्ये गेल्यावर इथे दिसतंय बघा स्टोरेज किती वापरले ते. ओके, इथे खाली दिसतंय आपल्याला किती जीबी यूज झाला ते. हा, फोटो स्कॅन. थँक्यू, तुम्ही नाव सर्च करून सांगितलं त्याबद्दल. फोटो स्कॅन नावाचं ऍप आहे, गुगलचं ऍप आहे. मी स्वतः वापरलेलं नाहीये पण मला माहिती आहे त्याच्याबद्दल. फोटो स्कॅन नावाचं ऍप आहे. ते सेपरेटली इन्स्टॉल करा आणि ते वापरून तुम्ही तुमचे जे रेग्युलर फोटो असतील अल्बम मधले ठेवलेले ते काढून त्यांना लगेच डिजिटाईज करून टाका. म्हणजे पुढे नंतर ओरिजिनल कॉपी हरवली तरी काही चिंता नाही. ओके, गुड, व्हेरी गुड. सो आपण एक बेसिक फीचर बघितलं, कशा प्रकारे हे सॉर्ट केलेले आहेत. सो आपलं ऑर्गनायझेशन ऑफ फोटोज आपण बघितलं. आता तुम्हाला इथे सगळ्यात वरती एक अपलोड नावाचा ऑप्शन दिसेल बघा. ठीक आहे, या अपलोड वर क्लिक केलं तर तुम्ही तुमच्या कम्प्युटर मधून फोटो अपलोड करू शकता. ओके, कम्प्युटर मधून फोटो अपलोड करू शकता. सिंपल आहे, जसं नॉर्मली तुम्ही कुठूनही फोटो अपलोड करता तसं तुम्ही कम्प्युटर मधून फोटो अपलोड करू शकता. दुसरा ऑप्शन जो आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं, यू कॅन ऑटोमॅटिकली बॅकअप फोटोज. म्हणजे काय, तुम्हाला स्वतःहून अपलोड करायची पण गरज नाही. हे डाउनलोड गुगल ड्राईव्ह, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, गुगल ड्राईव्ह नावाचं एक सॉफ्टवेअर येतं कम्प्युटरसाठी, फ्री आहे. ते गुगल मधून डाउनलोड करून घ्या आणि त्याचा एक फोल्डर बनतो. हे बघा, ओके, ते डाउनलोड करून घ्या, त्याचा एक फोल्डर बनतो
आणि त्या फोल्डरमध्ये तुम्ही जे काही टाकाल ते आपोआप तुमच्या गुगल फोटोजमध्ये क्लाउडमध्ये जाईल. तुम्हाला मॅन्युअली फोटो सेव्ह करायची गरज नाही. सो तुमचा जो कुठला कम्प्युटरवर फोल्डर असेल ज्याच्यात तुम्ही सगळे फोटो टाकताय तो फोल्डर घेऊन गुगल ड्राईव्ह मध्ये आणून ठेवा. पण ऑब्व्हियसली स्टोरेज वाढेल, स्टोरेज कंझ्युम होईल. जर तुम्ही स्टोरेज मॅनेज करू शकाल तर हे चांगलं फीचर आहे. ओके, सो तुम्हाला एकतर मॅन्युअली एक एक फोटो अपलोड करता येईल किंवा ऑटोमॅटिकली तुमच्या कम्प्युटरवरचे फोटो आपोआप बॅकअप होतील. तो पण दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे. दॅट इज अबाउट अपलोडिंग. मोबाईलचं अपलोडिंग मी तुम्हाला मोबाईलवर गेल्यावर दाखवेन. ओके, आता प्रश्न थांबवा आणि मी पुढचे मुद्दे घेतोय आणि मग परत प्रश्नांकडे जातो. ठीक आहे, सो डेस्कटॉप मध्ये आपण आलेलो आहोत. आपण फोटोज अपलोड करायला शिकलेलो आहोत. आता फोटो अपलोड केल्यानंतर पुढचं फीचर आपल्याला मिळतं फोटो एडिट करणं. ओके, सो मी एखादा माझा फोटो एडिट करायला घेतो, म्हणजे काय गडबड होणार नाही. दुसऱ्या कोणाचा फोटो एडिट केला तर राग येईल त्यांना. सो मी माझाच फोटो एक घेतो. हा बघा, हा एक फोटो आहे माझा आणि हा आपण एडिट करायला बघूया. सो जसं तुम्ही हा फोटो ओपन केला तुम्हाला इथे काही ऑप्शन्स मिळाले बघा. शेअरिंग ऑप्शन मिळाला, सो तुम्ही शेअर करू शकता, सिम्पली कोणालाही पाठवू शकता एक लिंक, किंवा इथे तुम्हाला दुसरा ऑप्शन जो आहे तो एडिटिंगचा ऑप्शन आहे. सो त्याच्यामध्ये मी क्लिक केलं तर आपल्याला काय काय एडिटिंग टूल मिळतात. बेसिक एडिटिंग आहे, खूप ऍडव्हान्स एडिटिंग नाही आहे, पण आपलं काम होऊन जाईल एवढी एडिटिंग आहे याच्यामध्ये. सो बघा, जसं इंस्टाग्राममध्ये फिल्टर्स आहेत तसे इथे फिल्टर्स आहेत वेगळे वेगळे. ओके, हा बघा, हा थोडा ब्लॅक अँड व्हाईट फील आला याला. फक्त त्या फिल्टरवर क्लिक करायचं आणि तो फोटोला बरोबर अप्लाय होतो, सेम एक्झॅक्टली लाईक इंस्टाग्राम. ठीक आहे, काही काही ठिकाणी तुम्हाला सेटिंग मिळेल कमी किंवा जास्त करून बघण्याची, बट अदरवाईज हे काही बेसिक फिल्टर्स आपल्याला मिळतात. आता हे झाले पहिलं फीचर, फिल्टर्स. दुसरं फीचर आहे त्याच्यामध्ये आणखीन थोड्या ॲडिशनल लाईट कलरच्या सेटिंग्स आहेत. सो थोडा फोटो डार्क असेल तर त्याच्या मधली लाईट तुम्ही वाढवू शकता. ओके, खूप लाईट असेल तर त्याला थोडं डार्क शेड देऊ शकता. हे सगळं तुम्हाला इथे करता येईल. ओके, त्याच्यानंतर कलर, त्यातला कलर जो आहे, कलर टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला कमी जास्त करता येईल. हे बघा, तुम्हाला इथे फरक पडताना दिसत असेल फोटोमध्ये. तिसरं आहे पॉप. पॉप काय असतं मला पण माहिती नाही, पण कमी जास्त करून बघूया आपण, आपल्याला थोडाफार लक्षात येईल फरक. ओके, हे बेसिक एडिटिंग आहे. एक तर आपण फिल्टर ऍड केले, दुसरं कलर आणि लाईट चेंज केलं, आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये आपण क्रॉप करू शकतो किंवा या फोटोला आपण वेगळ्या साईज मध्ये बनवू शकतो. आता हा स्क्वेअर फोटो आहे बरोबर. जर मला याला क्रॉप करायचं असेल तर मी सिम्पली याला खेचून अशा प्रकारे करू शकेन. आता हा स्क्वेअर मध्ये होतोय, पण जर मी इथे चेंज केलं तर बघा आपल्याला फ्री, ओरिजिनल, स्क्वेअर, 16:9. सो हा 16:9 जर केलं तर हा रेक्टँगल आला बघा. सो या फोटोला मी रेक्टँगल बनवला एका क्लिकमध्ये. किंवा आणखीन तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये फोटो पाठवायचा असेल तर स्क्वेअर करायला लागेल, तो हा स्क्वेअर मिळाला. ओके, किंवा तुम्हाला 4:3 पाहिजे असेल तर 4:3 मिळाला. वेगवेगळे डायमेन्शनचे त्यांनी फोटो आपल्याला एडिट करायला दिले. प्लस तुम्ही फ्री पण करू शकता. फ्री मध्ये तुम्हाला फक्त तो कर्सर फिरवायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याची एक कमी जास्त होईल. ओके, सो जसं जसं तुम्ही फिरवणार तशी त्याची साईज ऍडजस्ट होत जाणार. सो अशा प्रकारे फोटो क्रॉप करता येईल तुम्हाला. आणि फोटो क्रॉप तर बेसिक फीचर आहे, पण याच्यामध्ये ह्यांनी भारी फीचर दिले बघा. इथे आपल्याला अँगल दिलेला आहे आणि हा अँगल खूप मस्त फीचर आहे बघा. मी वापरतो. मी काय करतो, ह्या अँगलला स्लाइड करतो आणि फोटो बरोबर काय होतं ते बघा. बघा, मी ह्या अँगलला स्लाइड करतो तर हा फोटो त्या अँगलमध्ये चेंज होतोय. ओके, सो एकाच फोटोला मी वेगळ्या अँगलमध्ये डिस्प्ले केला. जसं मी पुढे फॉरवर्ड केला तसं मी खाली बॅकवर्ड पण करू शकतो आणि वेगळ्या अँगलमध्ये या फोटोला दाखवू शकतो. एकच फोटो आहे पण त्याला अँगल चेंज करायचं फीचर यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला रोटेशन फीचर मिळत आहे. ओके, रोटेशन मध्ये फोटोला तुम्ही सरळ उलटा सुलटा करू शकता. चारही बाजूने, चारही दिशेनं. जर कधी कधी होतं ना असं फोटो उलटा येतो, आडवा येतो, त्याला सरळ करायचं असेल तर ते फीचर आपल्याला इथे डिफॉल्टपणे मिळालेलं आहे. आणि समजा तुम्ही केलेल्या सेटिंग तुम्हाला आवडल्या नाहीत तर इथे रिसेटचं ऑप्शन आहे. रिसेट केलं तर परत पहिल्यासारखा तो फोटो होऊन जाईल. ठीक आहे, आणि मग आपण याला डनवर क्लिक करूया. सो हे बेसिक एडिटिंग आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक मस्त फीचर आहे इथे याचं, कॉपी एडिट्स. ओके, सो हे एडिट्स तुम्ही कॉपी केले आणि दुसऱ्या फोटोवर जाऊन पेस्ट केले तर आपोआप दुसऱ्या फोटोला ते लागतील. ओके, मी इथे कंट्रोल व्ही करतो आणि हे सगळे एडिट्स जे पहिल्या फोटोचे दुसऱ्या फोटोला आले, हे पॉप वगैरे चेंज झाला बघा. ओके, सो एखादा फोटो एडिट केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही आता
मला असेच इतर सगळे फोटो करायचे, तर तुम्हाला सिम्पली ते कॉपी पेस्ट करायचे. परत सगळे एडिटिंग करायची गरज नाही आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये फोटो पोस्ट करतो ना आपण, तेव्हा सगळे फोटो एक समान दिसले तर त्याला जास्त चांगला हे येतो, रिस्पॉन्स मिळतो लोकांचा. आणि म्हणून ते सगळे असे जर तुम्ही एकाच डायमेन्शन्स मध्ये, एका अँगल मध्ये, एका पर्टिक्युलर लाईट शेड मध्ये जर घेतले तर त्याचा इम्पॅक्ट चांगला येतो. ओके, हे सगळे फीचर मी दाखवते, मोस्टली सगळे मोबाईलवर असणारच आहेत, फक्त डेस्कटॉपवर दाखवायला सोपे पडतात म्हणून मी डेस्कटॉपवर दाखवते. सगळं झाल्यानंतर डन वर क्लिक करा, म्हणजे आपण त्या फोटोकडे परत जाऊ. आता याच्यात बरीच एडिटिंग मी केली आहे, त्याच्यामुळे हा फोटो सेव्ह व्हायला वेळ घेतो. तोपर्यंत आपण पुढच्या फीचरकडे जाऊया, हे सेव्ह होत आहे तोपर्यंत. हा, शेअरिंग फीचर दाखवतो तुम्हाला. जस्ट अ मिनिट. आपण परत या फोटोवर आलो. आता इथे पहिला शेअरिंग ऑप्शन होता, ठीक आहे. सो तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल फोटो शेअर करता येतो, पूर्ण अल्बम शेअर करता येतो, किंवा तुमचं पूर्ण गुगल फोटोज पण शेअर करता येतं. तिन्ही लेवल आहेत. आता आपण बघतोय की एक इंडिव्हिज्युअल फोटो शेअर करायचा असेल तर सिम्पली हे शेअर बटन दिलेलं आहे. ओके, या शेअर बटनवर जर क्लिक केलं तर तुम्ही त्या व्यक्तीचा ईमेल आयडी टाकू शकता आणि त्याला ते पाठवू शकता. ओके, डेस्कटॉप वरून शेअर करताना ईमेल आयडी आहे. पण जर तुम्ही मोबाईलवरून शेअर करत असाल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवता येतो, फेसबुकवर टाकता येतो, मोबाईलमध्ये जेवढे टूल्स आहेत त्याच्यातून तुम्हाला शेअर करता येतो. सो हे शेअरिंग फीचर मोबाईलमध्ये जास्त चांगल्या प्रकारे वापरतात. सिम्पल टूल्स आहेत हे, आणि फार काही एक्सप्लेनेशनची गरज नाही, कारण तुम्ही बघाल कुठे इंग्रजी वापरलेलं नाही, सगळीकडे चिन्ह वापरले, त्याच्यामुळे कुठल्याही भाषेतला माणूस वापरू शकतो. झूम करू शकता तुम्ही, फोटोची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता बघा, मी इन्फो बटनावर क्लिक केलं आणि याने मला फोटोची इन्फॉर्मेशन दिली की याच्यात कोण माणूस आहे, तो कोणत्या अल्बम मधला फोटो आहे, तो किती तारखेला घेतला गेलेला आहे, तो कोणत्या कॅमेऱ्याने घेतला गेलेला आहे, त्यावेळेची त्याची सेटिंग्स काय होती, बघा हे सेटिंग, आयएसओ सेटिंग काय होती, फोकस काय होता ते पण कळतंय. ओके, त्याच्यानंतर त्याची लोकेशन काय होती, कुठे हा फोटो घेतला गेला होता, ती मॅपवर पण आपल्याला लोकेशन दिसते. सो या फोटो बद्दल केवढी तरी इन्फॉर्मेशन गुगलने जमा केली बघा. ओके, आणि ती आपल्याला इथे दिसते. सो हे झालं इन्फॉर्मेशन फीचर. जर एखादा फोटो आवडला, फेवरेट्स मध्ये टाकता येईल, किंवा जर नसेल पाहिजे तर तुम्ही इथून डिलीट पण करू शकता. आता डिलीटचं एक फीचर महत्वाचं आहे बघा. समजा मी हा फोटो डिलीट केला. ओके, आय विल मूव्ह इट टू द ट्रॅश. ओके, हा फोटो इथून निघून गेला, डिलीट झाला. तर आपल्याला नंतर कधीतरी होतं ना असं की अरे नाही करायला पाहिजे होता डिलीट, किंवा चुकून झाला डिलीट, तर त्याचा पण पर्याय त्यांनी इथे दिलेला आहे. ते डिलीट करतात तेव्हा पूर्णपणे काढून टाकत नाहीत. इथे सगळ्यात खाली आपल्याला ट्रॅश ऑप्शन दिसतोय बघा. त्या ट्रॅश मध्ये मी जातो आणि त्या ट्रॅश मध्ये हा फोटो परत दिसेल मला. ओके, आणि मला सिम्पली त्या फोटोवर क्लिक करून सांगायचंय की या फोटोला रिस्टोअर कर म्हणून. ओके, रिस्टोअर म्हणजे परत पहिल्यासारखं कर, आणि डिलीट परमनंटली म्हणजे कायमचं काढून टाक. आता या ट्रॅश मध्ये 60 दिवस फोटोज आपले राहतात बघा, 60 डेज लिहिलेलं आहे त्यांनी, आणि 60 दिवसानंतर ते आपोआप परमनंटली निघून जातात. सो तुम्ही चूक केल्यानंतर ती सुधारायला 60 दिवस आहेत आपल्याकडे, इनफ टाइम आहे. आणि नंतर जर तुम्ही रिस्टोअर बटनावर क्लिक केलं तर तो फोटो आपोआप रिस्टोअर होऊन बरोबर त्या अल्बम मध्ये जाऊन परत थांबतो. ओके, सो दिस इज हाऊ यू यूज फोटो एडिटिंग फीचर्स. ओके, आता आपण एडिटिंग मधले बेसिक फीचर जे डेस्कटॉपवर अवेलेबल आहेत ते बघितले. आपण मोबाईल मधले पण थोड्या वेळाने बघणार आहोत. सो आतापर्यंत आपण जे शिकलो एडिटिंग मधलं, त्यात काही क्वेरीज असतील तर मला विचारा. एडिटिंग केले तर हा, तुम्ही खूप फिल्टर्स टाकले तर स्लाइड साईज चेंज होतो. फार जास्त काय साईड दुप्पट वगैरे होत नाही, साईज थोडस चेंज होतं. हा प्रश्न चांगला आहे की आपण शेअर केले फोटो कोणाबरोबर तर त्यांच्या ड्राईव्हची स्पेस जाते का, तर नाही. ज्यांचे फोटोज आहेत, ज्यांच्या ड्राईव्ह मध्ये ते पहिल्यांदा आलेले आहेत, त्यांचीच ती स्पेस जाते. पण त्यांनी जर ते सगळे डाउनलोड करून मग परत अपलोड केले स्वतःकडे तर मग ते त्यांचे स्वतःचे होतात. लक्षात आलं? सो तुम्हाला कोणी दुसऱ्यांनी फोटो शेअर केले तर ती तुमची जागा खाणार नाही. डोंट वरी अबाउट इट. ड्राईव्ह इज ऑल्सो सेम टू. बरोबर, ड्राईव्ह म्हणजे तिघांचं घर आहे. टेक्स्ट, डेटा, फाईल्स, व्हिडिओज आणि
इमेजेस या सगळ्यांचं मिळून त्यांनी गुगल ड्राईव्ह नावाचं घर बनवलंय. गुगल फोटोज मधून SD कार्डवर कसे टाकायचे डाउनलोड करून घ्या तुमच्याकडे आणि मग SD कार्डवर कॉपी करा. कॅन GP बी यूज फॉर लिगल एव्हिडन्स? सो गुगल ऑलरेडी लिगल एव्हिडन्स म्हणून वापरले जात आहे, जीमेल वापरले जात आहेत. सो लिगल एव्हिडन्स म्हणून डेफिनेटली वापरले जाईल, पण ते मिळणार कसं? कारण ते प्रायव्हेट डेटा आहे. सो जर तुम्ही मिळवू शकलात तर वापरू शकता. गव्हर्नमेंटला गुगल डेटा देते. गव्हर्नमेंटने पत्र देऊन मागवलं की मला या व्यक्तीचा हा डेटा दे, तर गुगलला देणं बंधनकारक आहे. ओके, यू कॅन कम्प्रेस फोटो, मी सांगणार आहे पुढे सेटिंग मध्ये. ठीक आहे. सो बेसिक एडिटिंग आपण बघितली. पुढे काय दाखवायचं मला? पुढे सगळ्यात भारी गोष्टी तुम्हाला याच्यातल्या दिसणार आहेत. ओके, मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की गुगलने ह्याची इंडेक्सिंग केलेली आहे, म्हणजे फोटोमध्ये काय काय आहे त्याची सगळी यादी आहे त्यांच्याकडे, आणि ती यादी आपल्याला ते सर्च करायला देतात. ओके, सुनीता मॅडम अपलोड कसं करायचं ते मी मगाशी सांगितलं, स्वतः परत रिपीट करत नाहीये. इथे बघा, सर्च मध्ये मी आलो आणि सर्च मध्ये आपण सर्च करू शकतो जे आपण मगाशी थिंग्स बघितल्या ना. सो समजा मी सर्च केलं याच्यामध्ये माईक, ज्या ज्या फोटोमध्ये माईक आहे ते फोटो मला दाखवा. ओके, आता मी माईक सिलेक्ट केलं कारण हे सगळे इव्हेंटचे फोटो आहेत. सो बघा, ज्या ज्या फोटोमध्ये माईक दिसतोय ते फोटो इथे आलेत. ओके, सो त्यांना कशा प्रकारे इन्फॉर्मेशन आहे बघा. किंवा मी समजा सर्च केलं व्हाईट, सो ज्यांनी व्हाईट कपडे घातलेत किंवा ज्या फोटोमध्ये व्हाईट कलर आहे ते फोटो आपल्याला इथे दिसायला लागतील. हे बघा, ज्या फोटोमध्ये त्यांना व्हाईट कलर दिसतोय ते फोटो आपल्याला इथे प्रामुख्याने दिसायला लागले. किंवा से साडी, कोणी कोणी साडी घातली त्याचे फोटो येतात का बघूया आपण. सो बघा, साडी सर्च केलं तर जेवढे जेवढे साडी घातलेले फोटो आहेत, साडी नेसलेले, साडीला घातलेले म्हणत नाहीत, मागे कोणीतरी मला करेक्ट केलेलं, साडी नेसलेले फोटो आहेत, सो ते आपल्याला इथे दिसतील. ओके, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधी कधी चुकू पण शकते. आता या फोटोमध्ये बघा कोणी साडी नेसलेली नाहीये, पण तरी सुद्धा हा फोटो इथे दिसला, कारण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकतंय. अनेक फोटो, हजारो लाखो फोटो बघतं तेव्हा ते त्याच्यातून शिकत जाते. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे कॉम्पोनंटने सर्च करू शकता. तुम्हाला बऱ्याच वेळेला फोटो सर्च करताना हा प्रॉब्लेम येत असेल ना, की मला एखादा फोटो काढलाय पण तो आठवत नाहीये कुठे. मग त्यावेळेला त्या फोटोमध्ये काय होतं, से समजा प्लांट्स. ओके, मी प्लांट सर्च केलं तर ज्या ज्या फोटोमध्ये प्लांट्स होते ते सगळे फोटो मला इथे दिसायला लागतील. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला सिम्प्लिफाय करता येतात गोष्टी, आणि ज्या थिंग्स आहेत त्या डोळ्यांना आपल्याला दिसत होत्या पण मेमरीमध्ये सेव्ह नव्हत्या, त्या गुगलने त्यांच्याकडे सेव्ह करायला सुरू केलं. सो इट इज काइंड ऑफ एक्सटेंडेड ब्रेन. ओके, सो हे झालं सर्च फीचर. सर्च फीचर झाल्यानंतर तुम्हाला मी आणखीन एक फीचर दाखवतो, मग क्वेश्चन्स घेऊया आपण. ठीक आहे, शेअरिंग आपण बघितलं. अल्बम क्रिएट करूया. ठीक आहे, अल्बम क्रिएट करूया आपण. सो इथे 2 अल्बम्स आपल्याला क्रिएट केलेले दिसत आहेत. एक नवा अल्बम क्रिएट करायचा असेल तर सिम्पली इथे अल्बम्स मध्ये जायचं आणि इथे क्रिएट अल्बम नावाचा ऑप्शन मिळेल आपल्याला. ठीक आहे, मी या क्रिएट अल्बम वर क्लिक करतो आणि मग आपल्याला त्या अल्बमला नाव द्यायचं. ठीक आहे, मी याला नाव देतो डेमो अल्बम. त्याच्यानंतर यू कॅन सिलेक्ट पीपल आणि डायरेक्ट त्या लोकांचे फोटोज येतील, किंवा ऍक्च्युअली मॅन्युअली तुम्ही फोटोज पण सिलेक्ट करू शकता. सो जर मी पीपल सिलेक्ट केला तर मगाशी जशी यादी होती ती सगळी यादी येईल. समजा मी याच्यातले पीपल असे सिलेक्ट करू शकतो की या चेहऱ्याच्या माणसांचे फोटो जे आहेत ते सगळे घ्या, पण आता मी ते घेत नाही कारण ते फोटो लोड व्हायला वेळ जाईल. पण फक्त मी असं म्हटलं की या चेहऱ्याच्या माणसं घ्या, तर ते सगळे त्या चेहऱ्याच्या माणसाचे जेवढे फोटो आहेत ते सगळे एका अल्बम मध्ये जातील. ओके, मग मी त्याला माझं नाव देऊ शकेन. दुसरं म्हणजे मॅन्युअली तुम्ही फोटो ऍड करू शकता. सो सिलेक्ट फोटोज मध्ये गेलात, तुम्हाला इथे सगळे तुमचे फोटोची यादी दिसेल आणि तुम्ही ते मॅन्युअली एक एक सिलेक्ट करून ऍड करू शकता. उदाहरणार्थ इथे क्लिक केलं तर हा झाला, मग हा झाला, मग हा झाला. ओके, मग हा झाला. समजा मला टीमचे फोटो पाहिजे तर मी हे 4 फोटो सिलेक्ट केले, डन केलं, तर एक नवा अल्बम तयार झाला ज्याच्यामध्ये फक्त 4च फोटो आहेत. ओके, त्याला मी म्हणेन टीम अल्बम. ओके, सो अशा प्रकारे मला हे फोटो याच्यामध्ये अशा प्रकारे एक नवा अल्बम क्रिएट करता येईल. एकदम सिंपल आहे अल्बम क्रिएट करणं. एकदा अल्बम क्रिएट केला
की त्याच्यामध्ये तुम्ही नंतर पण फोटो ऍड किंवा डिलीट करू शकता. सो इथे ऍडचा ऑप्शन आहे आणि त्या फोटोवर सिलेक्ट केलं तर डिलीटचा ऑप्शन मिळतो तुम्हाला क्रॉस मार्क मध्ये. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला काही टेक्स्ट ऍड करायचं असेल, प्रत्येक फोटोसाठी तुम्हाला काही माहिती ऍड करायची असेल तर ते पण देऊ शकता, की इव्हेंट इन पुणे, हे बघा, इव्हेंट इन पुणे असं मी त्याला आणखीन ऍडिशनल माहिती पण द्यायची असेल तर ती पण देऊ शकेन. लोकेशन द्यायची असेल तर तुम्ही लोकेशन पण ऍड करू शकता, मॅप लोकेशन ऍड करू शकता, इतर फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. असा माझा हा अल्बम आता मी क्रिएट केलेला आहे. ओके केलं आणि मगाशी 2 अल्बम होते, आता 3 दिसतील आपल्याला. हे बघा, रांगेत 3 अल्बम्स आपल्याला दिसायला लागले. ओके, हा आता आपण बनवला टीम अल्बम. एकदा अल्बम बनवल्यानंतर तो तुम्हाला शेअर पण करता येतो. तिथे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात शेअरचे. अल्बमचं नाव बदलता येतो किंवा डिलीट करून टाकता येतो. सो सिम्पली शेअर केलं तर तुम्हाला अगेन जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही ईमेल आयडी पेस्ट करा आणि त्या ईमेल आयडीला जाईल. किंवा दुसरा ऑप्शन बघा इथे छान आहे, क्रिएट लिंक. इथे मी लिंक क्रिएट करतो. हे बघा, क्रिएट लिंक टू शेअर, ही मी लिंक क्रिएट करतो आणि लिंक कॉपी केली. आता ही लिंक मी ज्यांच्या बरोबर शेअर करेन त्यांना हे 4 फोटो दिसतील, त्यांना हा अल्बम असाचा असा दिसेल. ओके, सो हे सगळे फीचर्स आहेत. तुम्ही सिम्पली क्लिक करून रिनेम करू शकता. जेवढं एडिटिंग मध्ये आहे ते सगळं तुम्हाला करता येईल. कुणाबरोबर शेअर केले त्याची यादी इथे दिसायला लागते. ओके, सो मी एक ऍक्च्युअल अल्बम दाखवतो जो काही लोकांबरोबर शेअर केलाय. ओके, सो हा पुणेचा अल्बम आहे आणि हा एवढ्या लोकांबरोबर शेअर केलाय. ते सगळे त्यांचे आपल्याला इथे छोटे छोटे प्रोफाईल फोटोज दिसत आहेत. ओके, सो हे सगळे फोटोज त्या एका पर्टिक्युलर अल्बमचे होते, तर ते सगळे इथे आपल्याला दिसतात. हा नेटबेट टॉक्सचा पुणेमध्ये प्रोग्राम झालेला 9 ऑक्टोबरला आणि त्याचे फोटोज आहेत. ओके, सो दिस इज अबाउट शेअरिंग अल्बम सर्च. आता मला तुमचे प्रश्न विचारा. शेअरिंग बघितली, अल्बम बघितला, सर्च बघितलं. हा, हाऊ टू कॉपी अल्बम तर आता मी शेअर केलं ना, तुम्ही दुसऱ्या ईमेल आयडीला शेअर करा, त्यांच्या ड्राईव्ह मध्ये तो दिसायला लागेल. तेच तो दाखवलं, शेअरिंग इज नथिंग बट पूर्वीसारखं कॉपी करायची गरजच नाही. समवन सेंड फोटोज फ्रॉम हिज मोबाईल, कॅन वी गेट इन्फो ऑफ दॅट फोटो टू. हा, तो फोटो गुगल फोटोजवर अपलोड करा. त्या प्रत्येक फोटोमध्ये एक इन्फॉर्मेशन लपलेली असते. ओके, डिजिटल फोटोजमध्ये. आणि ती डिजिटल फोटोची इन्फॉर्मेशन जर ती चेंज करता येते, एडिट करता येते. कोणी स्मार्ट असेल तर एडिट करून पाठवेल, कोणी असंच पाठवलं तर तुम्हाला कळेल तो फोटो कुठून घेतलाय. सो बेसिकली बिझनेस अप्लिकेशन्स कोणीतरी विचारत होतं ना, तर तुम्ही बघा आजकाल बरेचसे फॉर एक्झाम्पल सिक्युरिटी एजन्सीज आहेत. ते प्रत्येक सिक्युरिटीचा एक माणूस ते कुठल्या सोसायटीच्या गेटवर जातो, तो खरंच वेळेवर गेला नाही गेला कसं कळणार, तर ते फोटो काढतात, आपला फोटो काढून पाठवतात. ते सगळे फोटो तिकडे सेव्ह होतात, तो प्रूफ मिळतं. प्लस त्या फोटोचा एक्झिट डेटा असतो, त्याच्यामध्ये कळतं की तो फोटो कधी काढला, कोणी काढला, किती वाजता काढला, कुठल्या लोकेशनवर काढला. तो खोटं बोलताच येत नाही, पण जोपर्यंत त्या लोकेशन काढला नाही तोपर्यंत तो मॅपमध्ये येणारच नाही. असे बिझनेस फीचर्स खूप सारे आहेत. जुने फोटो रिवायटलाइज कसे करायचे मी मगाशी सांगितलं. एका फोटोचं ऍप पण सांगितलं, एका ऍपचं नाव पण सांगितलं. आता परत मी ते विसरलो ऍपचं नाव. कोणाला आठवतं त्यांनी प्लीज सांगा. फोटो स्कॅन. थँक्यू कुमार सिंग सर. फोटो स्कॅन नावाचा ऍप आहे तुमचे जुने फोटो रिवायटलाइज करण्यासाठी. गुगलचं आहे, फ्री आहे. येस, लिंक त्यांना तुम्ही शेअर करता, ते डाउनलोड करू शकतील, एडिट करू शकतील, त्यांची कॉपी नवीन बनवू शकतील. पण तुमच्या लिंक मध्ये काही बदल नाही करू शकणार ते. ओरिजिनल फोटोमध्ये बदल करू शकणार नाही. ओरिजिनल फोटो त्यांच्याकडे सेव्ह करून घेतील आणि मग एडिट करतील. अल्बमच डेट वाईज असतो. अल्बम मधले फोटो डेट वाईज नाही करतायत. अल्बम मधले फोटो डेट वाईज नाही करतायत. अल्बमच डेट वाईज असतो. तर तुम्हाला डेट वाईज बघायचं असेल तर इथे एक्सप्लोर फीचर आहे, त्या एक्सप्लोर फीचर मध्ये बघू शकता तुम्ही. फोटो झिप होऊन अपलोड नाही होत. बघा, जे गोष्टी तुम्ही स्वतः करून बघू शकता त्या विचारू नका प्लीज, कारण वेळ जातोय त्याच्यामध्ये. रिअल क्वेश्चन्स विचारा जे तुम्हाला कळत नाहीये. जर तुम्हाला फोटो अपलोड झिप मधून अपलोड होतात की नाही करून बघा, होणार की नाही कळणार.
इज देअर एनी साईज लिमिट टू सेंड लिंक? नो, नो साईज लिमिट फॉर लिंक. फोटोतील टेक्स्ट रेकॉग्नाइज होते का? येस होते. मी आता तुम्हाला मोबाईलमध्ये जाऊन ते दाखवणार आहे. फोटो स्कॅन हे गुगलचे ऍप आहे. येस. हाऊ टू ऍड फोटोज टू अदर्स अल्बम मी दाखवतो आता तुम्हाला. ओके, गुड. ठीक आहे. सो आपण बेसिक फीचर्स बघितले. आता थोडेसे अजून एक लेवल पुढे जाऊया, थोडेसे ऍडव्हान्स फीचर्स बघूया. त्याच्यासाठी हा युटिलिटीज नावाचा ऑप्शन आहे. हा मोबाईलमध्ये पण दिसतो, आपल्याला इथे पण दिसतोय. या युटिलिटीज मध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला आणखीन ऑप्शन्स मिळतात. ओके. पहिला आहे मूव्ही. सो तुम्ही ऍक्च्युली एक मूव्ही बनवू शकता तुमच्या अनेक फोटोज पासून मिक्स केलेली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार छान दिलेलं आहे बघा. थोडासा वेळ लागतो बनवायला, पण फार छान फीचर्स दिलेले आहेत. दे ग्रो अप सो फास्ट. सो लहान मुलांचे जर फोटो असतील तर ते बाळ लहान असल्यापासून आतापर्यंत जेवढं वय त्या सगळ्यांमधले काही रॅन्डमली फोटो घेतात आणि त्याचा एक ऑटोमॅटिक व्हिडिओ बनवतात. आणि त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली बाळ लहानचं मोठं होताना दिसतं. सो बऱ्याच वेळेला आपलं असं होतं ना की फोटो आपण काढतोय अपलोड करतोय 4-5 वर्षांनंतर तुम्ही बघाल तर त्याचा एक छान फ्लो बनलेला असतो. तर ते आपल्याला बनवून देतात. कॅट पिक्चर्स आहेत, डॉग पिक्चर्स आहेत. त्याच्यानंतर इन लव्हिंग मेमरी. सो फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती एक्सपायर झाली असेल तर त्यांचे जुन्या फोटोचं तुम्ही मेमरी रील बनवू शकता. ज्यांचे जेवढे सेल्फीज आहेत त्याचे बनवू शकता. अ इयर ऑफ स्माइल्स, गेल्या वर्षभरामध्ये जेवढे स्माइलिंग फोटोज आहेत त्याचं कंपायलेशन करू शकता. मदर्स डे, फादर्स डे, ओके, व्हॅलेंटाईन्स डे, लव्ह स्टोरी, असे सगळे तुमच्याच फोटोमधून तुम्ही वेगवेगळे इफेक्ट्स देऊन स्टोरीज बनवू शकता. तर मी एक फादर्स डेचं एक एक्झाम्पल देतो. ऍक्च्युअली ते बनायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे ऍक्च्युअल आउटपुट नाही दिसणार आपल्याला, पण कसं बनवायचं ते मी सांगतो. सो मी फादर्स डे सिलेक्ट केलं. ओके. आणि फादर्स डे सिलेक्ट केलं तर तुम्ही त्याला नाव पण देऊ शकता. आणि मग गेट स्टार्टेड वर मी क्लिक करतो. आणि त्यांनी आपल्याकडे जेवढे फोटोज आहेत ते सगळे सांगितले आणि त्यांनी मला विचारलं याच्यातलं फादर कोण आहे. ओके. सिलेक्ट अ फादर. तुम्ही हे फादर इथे सिलेक्ट केलं. ओके. फादर सिलेक्ट केलं, डन केलं. आणि परत आता मला विचारलं सिलेक्ट चिल्ड्रन. आता या कुठे चिल्ड्रन नाहीच आहेत, तर त्याच्यामुळे या अल्बम मध्ये ते बनणार नाही. ओके. पण समजा लहान मुलाचा फोटो असता तर तो मी सिलेक्ट केला असता. इथे करून बघतो दुसऱ्या एका अकाउंटमध्ये. हा, इथे आपल्याला दिसेल. मूवी मध्ये जातो परत आणि फादर्स डे सिलेक्ट करतो. इथे आय विल सिलेक्ट माय सेल्फ ॲज फादर. देन डन केलं. त्याच्यानंतर मग येईल सिलेक्ट चिल्ड्रन. इथे चिल्ड्रन सिलेक्ट केलं, डन केलं. ओके. आता ही मूवी क्रिएट करायला त्यांनी सुरुवात केली आहे, पण ही लगेच होणार नाही. ती मूवी बनेल आणि त्याच्यानंतर आपल्या लायब्ररीमध्ये म्हणजे गुगल फोटोज मध्ये ही दिसायला लागेल. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या मूव्हीज, छोट्या छोट्या मूव्हीज बनतात, त्याच्या वेगवेगळे इफेक्ट्स असतात त्याच्यात, ते बनवता येतात. आणि बऱ्याच वेळा तुम्ही बघाल तर गुगल तुम्हाला हा, हे बघा, हे मी आधी बनवलेली दिसते पण इथे फादर्स डे मूवी हे अशा प्रकारे दिसते बघा. सो त्यांनी बरोबर ते फोटो कॅप्चर केलेले आहेत आणि तेच फोटो आपल्याला घेऊन त्यांनी एक मूवी बनवून दिली आहे. सिंपल फोटोची मूवी, फोटो मागे पुढे जातात, त्याला म्युझिक पण आहे. आता मी प्ले करून बघतो. टेक्स टाइम म्हणून मी वेळ जातो त्याच्यामध्ये. जाऊ दे, वेळ लागतोय, सो मी ते फुल प्ले करत नाहीये. ओके. तुम्ही त्याला डाउनलोड करून घेऊ शकता आणि मग वेगळ्या ठिकाणी मूवी एडिट करू शकता. याच्यामध्ये अजून गुगल फोटोज मध्ये मूवी एडिटिंग दिलेलं नाहीये त्यांनी, पण हे आपले जेवढे जुने फोटो आहेत ते स्वतः शोधतं आणि स्वतःच क्रमाने लावतं आणि मग स्वतःच त्याचा एक छानसा व्हिडिओ बनवून देतं आपल्याला. ओके. सो दिस इज अनदर फीचर युटिलिटीज मधलं. पहिलं आपण बघितलं मूवीज. आता दुसरं बघूया अॅनिमेशन. ठीक आहे. या अॅनिमेशन मध्ये मी गेलो आणि मूवी सारखंच पण थोडंसं स्लो असं चालणारं अॅनिमेशन, एकामागोमाग एक स्लाइड सारखे फोटो जात आहेत, तर ते अॅनिमेशन तुम्ही बनवू शकता. सो आपण रॅन्डमली सिलेक्ट करूया. सो इथे मी, माझ्या मुलाला कधी फोटोमध्ये चांगला चेहरा दाखवायचा आवडत नाही, सो तो मुद्दाम विचित्र चेहरे दाखवतो. सो हे 4 फोटो मी सिलेक्ट केले बघा आणि क्रिएट करूया अॅनिमेशन. मी मुद्दाम छोटंसं अॅनिमेशन करतोय कारण जास्त वेळ नको जायला. सो या 4 फोटोचं अॅनिमेशन आपल्याला आता हे बनवून दाखवतील.
हे बघा स्क्रीनवर तयार होते आता ते. ओके, सिम्पली स्लाइड शो आहे, तो मागे पुढे येत जातो. हा, अशा प्रकारे तुम्हाला अॅनिमेशन मध्ये म्युझिक नाहीये, मूवी मध्ये म्युझिक आहे आणि ते डिफॉल्ट तेच ऍड करून देतात. सो तुम्हाला तुमच्या फोटोज बरोबर थोडंसं खेळता येतं, वेगवेगळे इफेक्ट्स मिळतात त्याच्यात. परत एकदा युटिलिटीज मध्ये जाऊया. आणखीन एक तिसरं फीचर दाखवतो. म्युझिकला आपण सिलेक्ट नाही करू शकत, ऑटोमॅटिक बनते ती मूवी. मी याच्या आधी टेक्स्टमार्ट मध्ये व्हिडिओ एडिटिंग दाखवलंय, त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअली त्यातला ऑडिओ बदलू शकता, स्वतःचा ऑडिओ टाकू शकता. ते सगळं एका वेगळ्या टूलमध्ये मी शिकवलेलं आहे, पण गुगल फोटोज मध्ये ती कॅपॅबिलिटी नाही आहे. तिसरं फीचर आपण बघतोय कोलाज. कोलाज म्हणजे अनेक फोटो एकत्र येऊन एक नवा फोटो तयार होतो, त्याला म्हणतात कोलाज. ओके, अगेन आय पिक सम फोटोज, सेम फोटोज घेतो हे 3 आणि परत कोलाज मध्ये क्रिएट करूया. सो मी 3च फोटो निवडले, तुम्ही एकापेक्षा अधिक निवडू शकता. आणि हे बघा, एक तिघांचं एक कॉम्बिनेशन एक फोटो तयार झालेला आहे. ओके, सो हा याला म्हणतात कोलाज फोटो. याच्यामध्ये पण आपल्याला काही डोकं लावायचं नाही, फक्त फोटो सिलेक्ट करायचे आहेत आणि गुगलच ते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये बसून आपल्याला कोलाज बनवून देतं. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी एक चांगलं टूल आहे. ओके, सो गुगलच्या युटिलिटीज मध्ये बघा किती छान छान इफेक्ट्स त्यांनी दिलेले आहेत. आणि हे सगळे आपण डेस्कटॉपवर बघितले, अजून थोडे जास्त आपल्याला मोबाईलमध्ये बघायचे आहेत. सो डेस्कटॉपवरचं पुरे झालं पुराण. जस्ट मिनिट बघू दे मला डेस्कटॉपवरचं काय राहिलंय का सांगायचं. नाही झालंय, सांगत सगळं. ओके, सो डेस्कटॉपवर बरेचसे असे ऑप्शन्स आहेत. बॅकअपचा ऑप्शन आपण मगाशीच बघितला, आपण आपल्या कम्प्युटरमधले फोटोज बॅकअप करू शकतो. आणि आणखीन खाली स्क्रोल केलं, हा एवढंच आहे. सो एवढेच ऑप्शन्स आपल्याला युटिलिटीज मध्ये मिळतात. सो आपण फोटोज बघितलं, एक्सप्लोर बघितलं, शेअरिंग बघितलं, फेवरेट्स बघितलं, अल्बम करणं बघितलं, युटिलिटीज बघितलं. आर्काइव्ह म्हणजे सिम्पली फोटो जे आपल्याला दिसले नाही पाहिजे समोर, पण डिलीट पण नाही झाले पाहिजेत, ते आपण आर्काइव्ह मध्ये ऍड करू शकतो. आणि ट्रॅश म्हणजे डिलीट करू शकतो. सो सिम्पल टूल आहे, पण खूप ऍडव्हान्स आहे. त्याच्या मागची टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स आहे. आपल्याला ती टेक्नॉलॉजी कळत नाही, दिसत नाही, पण खूप जास्त मेहनत आहे हे करण्यामध्ये. एवढं सोपं नाही आहे फोटो कॉन्फिगर करणं आणि फोटो कंपाईल करणं. पण ते सगळं गुगलने फ्री दिलंय, एका स्पेसिफिक काय म्हणतात त्या, एका सिम्पल टूलमध्ये, फ्री टूलमध्ये सगळ्या गोष्टी फोटोशी रिलेटेड ऍड करून दिल्या. ओके, आर्काइव्ह म्हणजे जपून ठेवलेले फोटोज जे आपल्याला समोर सतत दिसले नाही पाहिजेत, पण कधी लागले तर शोधता येतील, त्याला म्हणतात आर्काइव्ह. तुम्हाला एक टिप सांगतो. मी बऱ्याच काय 100% टाइम्स वापरतो. एखादं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तुमच्याकडे आलं, एखादं कार्ड आलं किंवा एखादं गव्हर्नमेंटचं एखादं डॉक्युमेंट असेल, मी लगेच त्याचा फोटो काढून ठेवतो. लगेच फोटो काढ, फर्स्ट थिंग मी काय करतो, तो फोटो काढतो. मग तो कागद हरवला, फाटला, काही झालं तरी चालेल, माझ्याकडे गुगल क्लाउडमध्ये बॅकअप असतो आणि मी नंतर डॉक्युमेंटमध्ये सर्च करू शकतो आणि ते डॉक्युमेंट मला तिथे येतं. सो कधी एखाद्या डॉक्टरचं तुम्ही पेपर घेतला, डॉक्टरने तुम्हाला औषधं लिहून दिली, तर लगेच त्याचा फोटो काढून तुमच्याकडे ठेवून द्या. मग तो पेपर कुठे गेला तरी हरकत नाही, 4 वर्षानंतर ते डॉक्टरने काय औषध दिलेलं पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला मिळेल. सो ही सवय लावा स्वतःला फोटो काढण्याची, इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची. रिसिप्ट असतील, वॉरंटी कार्ड्स असतील, बिल्स असतील. बऱ्याच वेळेला असं होतं, बिल्स लागतात, एखादी गोष्ट वॉरंटी क्लेम करायची असेल तर सांगतात बिल आणून दे, तर बिल कधी 4 वर्षापूर्वीचं असेल माहिती नाही, तर मग त्यावेळेला ते सगळे गुगल फोटोज मधून आपल्याला शोधता येतात. प्रिस्क्रिप्शनचं ते मी सगळ्यांचे ऑलमोस्ट जेवढे पेपर्स महत्वाचे माझ्या हातात येतात, मी लगेच त्याचा फोटो काढून घेतो, कारण ते टाइमलाईन नुसार पण मिळतात आपल्याला. सो आपल्याला माहिती आहे की एखाद्या तारखेला मी कुठल्या डॉक्टरकडे गेलो होतो, तर त्याने काय दिलेलं, मी लगेच ते शोधून काढू शकतो. ओके, सो दिस इज अ बेटर यूज ऑफ गुगल फोटोज. बिझनेससाठी पण तुम्हाला शेअर करता येईल. सो तुमच्या प्रॉडक्टचे फोटोग्राफ्स असतील, त्याचा अल्बम बनवा, तो अल्बम शेअर करता येईल तुम्हाला. किंवा तुमचे डॉक्युमेंट्स असतील, ते डॉक्युमेंट्स अपलोड करून ठेवा, ते नंतर तुम्हाला सर्च करून शोधता येतील. डॉक्युमेंट्स मधलं टेक्स्ट पण सर्च करता येतं, ते आता आपण पुढे जाऊन शोध बघणार आहोत. सो आतापर्यंत डेस्कटॉपवर जे बघितलं आणि आतापर्यंत या सेशनमध्ये आपण जे शिकलोय, ते कसं वाटलं, मजा येते का शिकायला, मराठी MBA आवडतोय का, आणि आता जे फीचर्स बघतोय आपण ते तुम्हाला समजलेत का, क्विकली मला कमेंट्स मध्ये सांगा.
असे आपण गुगलचे ऑलमोस्ट सगळे टूल्स बघून घेतलेले आहेत. संपत आले गुगलचे टूल्स, बरेचसे बघितले. जीमेल मध्ये खूप सारे फीचर्स आहेत, गुगल ड्राईव्ह मध्ये, गुगल फॉर्म्स मध्ये आपण सगळे टूल्स बघत बघत इथपर्यंत आलेलो आहोत. ग्रेट. सो मोबाईलमध्ये जाऊया आपण. मोबाईलमध्ये जाण्याच्या आधी आय विल टेक स्मॉल कमर्शियल ब्रेक, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की हे सगळे सेशन जे होत आहेत, झालेले आहेत आणि होणार आहेत, त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग तुम्हाला कसं मिळवता येईल. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला पी असं टाईप करून सांगा, पी फॉर परमिशन. तुमची परमिशन द्या, पुढचे 15 मिनिटं मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे. ज्या नव्या सिरीज आपले येत आहेत, पेड सिरीज आहेत, त्याच्याबद्दल आणि एकंदर या MBA चा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा त्याच्याबद्दल. थँक्यू 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 फ्रेंड्स. सो जस्ट अ मिनिट. आणि अजून आपल्याला मोबाईल फीचर्स बघायचे आहेत भरपूर सारे, स्टे ट्यून. येस, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. लेट्स गो बॅक टू अवर टॉपिक, आणि यावेळेला मी तुम्हाला मोबाईल फोन मध्ये घेऊन जातोय. सो जस्ट लेट मी शेअर माय स्क्रीन. बघूया आपल्याला मोबाईल कनेक्ट झालाय. आय विल स्टॉप शेअरिंग दिस. ओके, आता मी मोबाईल स्क्रीन मधून कनेक्ट करतो. ठीक आहे, हा मोबाईल आलेला आहे. And I will just switch off my mobile, switch off this audio. आणि शेअर माय स्क्रीन. ठीक आहे, आता तुम्हाला मोबाईलवर स्क्रीन दिसत असेल आणि ऍप पण दिसत असेल. मी गुगल फोटोज हे ऍप आपल्याला स्क्रीनवर वरती दिसतंय बघा. ओके, हे बघा इथे गुगल फोटोज ऍप दिसतंय. हा, सो या गुगल फोटोज ऍप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऍप ओपन होईल आणि वरती कॉर्नर मध्ये तुम्हाला तुमचं जीमेल आयडी दिसेल, ज्याच्याने तुम्ही लॉग इन केलंय. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जीमेल आयडी इथे स्क्रीनवर दिसतंय. आणि त्याच्यानंतर काही स्पेसिफिक मोबाईल स्पेसिफिक फीचर्स आहेत, ते आपण बघायचे आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा फीचर जो मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, जस्ट अ मिनिट. हे बघा, इथे आपल्याला ते मगाशी आपण जे अल्बम्स बनवले ना, ते अल्बम्स दिसले बघा. हा एक अल्बम मी आता बनवला मगाशी तुमच्या समोर मोबाईलमध्ये, पण तो आपोआप दिसायला लागला. ओके, सो आय डू वन थिंग, आय क्रिएट, ओपन दिस. ओके, हा एक अल्बम मी ओपन केलाय. आता या अल्बम मध्ये हे पिक्चर घेऊया ज्याच्यामध्ये प्लांट्स दिसत आहेत. ओके, आता एक खाली आपल्याला ऍडिशनल बटन आलेले दिसतंय. शेअर, लाईक, कमेंट तर कॉमन बटन आहे. चौथं बटन आपल्याला दिसतंय बघा, आणि ते आहे लेन्स. आता गुगल लेन्स एक वेगळं प्रॉडक्ट आहे गुगलचं, पण ते त्यांनी गुगल फोटोज मध्ये घुसवलंय. आणि लेन्स काय करतं की आपल्याला त्या फोटोबद्दल आणखीन माहिती सर्च करायला मदत करतं. ओके, सो मी या लेन्सवर क्लिक करतो आणि हे फक्त मोबाईलमध्ये मिळतं, डेस्कटॉपमध्ये मिळत नाही. तर याने काय केलेलं आहे, तो फोटो मधला जो भाग आहे तो बघा, आपल्याला तो भाग सिलेक्ट करता येतो. नेमका कुठला भाग आपल्याला पाहिजे ते असं बोटाने सिलेक्ट करता येईल तुम्हाला. आणि मी हा प्लांटचा भाग सिलेक्ट केला आणि त्यांनी सिमिलर फोटो, व्हिज्युअल मॅचेस, सो त्याच्या सारखे दिसणारे इतर फोटो जे आहेत गुगलवरचे सर्च करून दिले बघा आपल्याला. ओके, आणि सगळ्यात खाली आपल्याला बटन दिसत आहेत. पहिलं सर्च मध्ये दिसतंय, त्याच्यानंतर पुढे मी गेलो शॉपिंग मध्ये, आणि शॉपिंग मध्ये बघा तर असे प्लांट्स कुठून मला कितीला बाय करता येतील ते ऑप्शन्स मिळतात, इन्क्लुडिंग प्राइस. ओके, सो हे आपल्याला शॉपिंग ऑप्शन मिळाले. परत मी खाली गेलो, नंतर मी गेलो प्लेसेस मध्ये. ठीक आहे, तर ह्या फोटोमध्ये कुठेही प्लेस दिसत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही आम्हाला. ओके, या फोटोमध्ये कुठेही प्लेस नाही, पण या फोटोमध्ये एखादी आयडेंटिफिकेशन असतं, एखादी बिल्डिंग किंवा ऍड्रेस किंवा लोकेशनचं नाव असेल, रस्त्याचं नाव असेल, तर तो सर्च करून सांगेल की हे कुठली लोकेशन आहे. डायनिंग मध्ये जर तुम्ही एखाद्या मेनू कार्डचा फोटो काढला,
आणि लेन्समध्ये जाऊन त्या मेनू कार्डच्या आयटमवर क्लिक केलं तर तो कसा दिसतो त्याचे फोटो आपल्याला येतील. सो तुम्ही कधी फॉरेनला गेलात, एखादा मेनू कार्ड चायनीजमध्ये जपानीजमध्ये वाचलं आणि कळलं नाही काय, तर तुम्ही डायरेक्ट गुगल लेन्स वापरून ते ऍक्च्युली त्याचे फोटो बघू शकता की काय येणार आहे त्या मेनूमध्ये तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन इंटरेस्टिंग आहे, तर तो आहे टेक्स्ट. आणि तो टेक्स्ट काय करतो की जो एरिया आपण सिलेक्ट केलेला आहे त्या एरियामधला टेक्स्ट फाउंड करतो. तो इथे त्यांनी सांगितलं बघा, टेक्स्ट फाउंड इन इमेज, कारण इथे काही टेक्स्ट आहे लिहिलेलं ऑलरेडी, बरोबर. या जे प्लॅन्ट्स आहे त्या प्लॅन्ट्सवर काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला सिलेक्ट करता येईल सगळं किंवा ऐकता येईल. लिसन ऑप्शन आहे बघा, तुम्ही या लिसन ऑप्शनवर क्लिक करतो. कळलं? सप्रेम भेट, नेट भेट असं तुम्हाला लक्षात आलं, कारण ते क्लिअर नाहीये त्याच्यामुळे क्लिअर वाचलेलं गेलं नाही, पण त्याच्यावर प्रत्येक प्लॅन्टवर असं लिहिलेलं आहे, नेट भेट मधून सप्रेम भेट. आय विल स्टॉप इट. ओके, सो जर तुम्हाला कुठे परदेशात गेलात किंवा अगदी तुम्ही साऊथ साईडला गेलात जिथे काही हिंदीमध्ये लिहिलेलं नाहीये, तर जो बोर्ड दिसेल तुम्ही त्या बोर्डवर गुगल लेन्स न्या आणि तिकडे जाऊन तुम्ही लिसन ऐकलं तर तो काय बोलतोय त्याचं ट्रान्सलेशन पण आपल्याला ऐकू शकेल. ओके, कारण पुढचा ऑप्शन आपला ट्रान्सलेट आहे बघा. ओके, आणि तो कुठल्या भाषेतून कुठल्या भाषेत करायचे ते वरती आलेले आहे, मराठीतून हिंदी. सो तुम्ही समजा हिंदीमध्ये नाही पाहिजे, तुम्हाला दुसरी कुठली भाषा पाहिजे, तर जगातल्या सगळ्या भाषा ऑलमोस्ट त्याच्यामध्ये कव्हर केल्यात बघा. ओके, सो या फीचरमध्ये सगळ्यात भारी काय आहे की तुमच्या इमेज मधलं टेक्स्ट वाचलं जात आहे आणि ते वाचून दाखवलं जात आहे, ट्रान्सलेट करून दाखवलं जात आहे. सो तुम्ही जगात कुठेही बिनधास्त जाऊ शकता. म्हाताऱ्या लोकांना खूप सारा फायदा होतो याचा, सिनियर सिटीजन्सना, कारण मी माझ्या हाताने कितीतरी लोकांना गुगल लेन्स शिकवलेला आहे की गुगल लेन्स एक टूल असं आहे जे वापरून आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम वयस्कर व्यक्तींचे किंवा अशिक्षित व्यक्तींचे किंवा ज्यांना भाषा येत नाही अशा व्यक्तींचे सॉल्व्ह करता येतात. सो दिस इज रिअली इम्पॉर्टंट टूल गुगल लेन्स. गुगल लेन्स तुम्हाला सेपरेटली पण मिळतं सर्चमध्ये आणि गुगल फोटोजमध्ये त्यांनी इनबिल्ट दिलेला आहे. ओके, सो लेन्स बेसिकली फोटो वाचण्यासाठी आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या फोटोच्या नुसार सर्च पण करू शकता, ट्रान्सलेट करू शकता, टेक्स्ट घेऊ शकता, प्लेसेस बघू शकता आणि डायनिंगचं मेनू पण बघू शकता. सो हे एक महत्वाचं फीचर आपल्याला गुगल लेन्सचं मिळतं आहे. आणखीन एक फीचर आपल्याला मिळतंय, ते पण मी तुम्हाला दाखवतो. जस्ट अ मिनिट, लेट मी ओपन मोबाईलचे फीचर्स. हा, सो आता आणखीन एक मोबाईलचं फीचर्स तुम्हाला मी इथे दाखवतो आहे. ओके, लायब्ररी मोडमध्ये आपण गेलो आणि मगाशी आपण युटिलिटी, आर्काइव्ह ते सगळं बघितलं होतं. परत मी एकदा युटिलिटीज मध्ये जातो आणि आपल्याला इथे एक पहिलाच ऑप्शन दिसतोय बघा, सेटअप लॉक फोल्डर. सो एक असा फोल्डर आपण बनवू शकतो ज्याच्यात सेन्सिटिव्ह फोटो जे तुम्हाला कोणाला दाखवायचे नाहीयेत, पर्सनल डेटा जो असेल फोटोचा, तो तुम्ही लॉक फोल्डरमध्ये ठेवू शकता आणि तुमचा जो फोनचा लॉक आहे तोच त्याला लॉक म्हणून काम करतो. सो मेक शुअर की तुम्ही थंब इम्प्रेशन किंवा तुमचा फेस आयडी ठेवाल आणि तुम्ही तो एक नवा फोल्डर बनवू शकता. त्या फोल्डरमध्ये तुम्ही फोटो आणून ठेवू शकता. ओके, आता तुम्हाला स्क्रीन दिसत नाहीये तर त्याचं कारण आहे की हा हिडन असणार आहे ऍप, हे फीचर, त्याच्यामुळे ते स्क्रीन शेअर पण होत नाहीये बघा. त्याच्यानंतर खाली गेलं तर आणखीन एक ऑप्शन आपल्याला दिसतो, ऍड पार्टनर अकाउंट. ओके, जर तुम्ही बघितलं मगाशी कोणीतरी मला विचारलेलं की पूर्ण सगळेचे सगळे फोटो मला शेअर करायचे आहेत किंवा सगळे अल्बम्स 3-4 एकत्र शेअर करायचे आहेत, तर कसे करायचे, तर त्यासाठी हा पार्टनर अकाउंट आहे. केस सांगतो तुम्हाला, यूज केस सांगतो. माझ्या केसमध्ये कधी कधी माझ्या मुलाचे फोटो मी माझ्याचे कॅमेऱ्याने काढतो किंवा व्हिडिओ काढतो, कधी कधी माझी वाईफ काढते. आता जे तिला आवडेल ते कधी मला शेअर करते व्हॉट्सअपवर किंवा मी तिला शेअर करतो व्हॉट्सअपवर, पण कामाच्या गडबडीत बऱ्याच वेळेला आम्ही विसरून जातो. त्यावेळेला फोटो काढतो, तो तिथेच राहतो, नंतर तो शेअर करायचं राहून जातो. तर त्याच्यावर सोल्युशन म्हणजे हे पार्टनर अकाउंट. ओके, हे पार्टनर अकाउंट मध्ये तुम्ही ऍक्च्युअली अकाउंट सेट करू शकता, शेअर करू शकता कोणातरी एका व्यक्तीबरोबर, मल्टिपल व्यक्तींबरोबर पण करता येईल आणि तुम्ही स्टार्टिंग डेट देऊ शकता. म्हणजेच काय की किती तारखेपासून पुढचे फोटो शेअर करायचे आहेत ते तुम्ही स्पेसिफिकली एक तारखेपासून पुढचे फोटो शेअर करायचे तारीख निवडू शकता. आणि त्यासोबत आणखीन एक ऑप्शन त्याच्यामध्ये आहे की कोणाचे फोटो शेअर करायचे आहेत, ऑल फोटोज की ओनली सिलेक्टेड पीपल. कारण मला ऑल फोटोज करायचे नाहीत, मला फक्त माझ्या मुलाचे फोटो करायचे आहेत. ओके, सो मी फक्त माझ्या मुलाचे किंवा माझे जे मला शेअर करायचे ते सिलेक्ट करेल.
याच्यामुळे काय होईल की स्पेसिफिक त्या व्यक्तीचे त्या तारखेपासून नंतरचे फोटो शेअर केले जातील आणि आपल्याला परत मॅन्युअली पाठवायची गरज आहे का? बिलकुल नाही. ओके, सो हे एक फीचर मोबाईल ओनली फीचर आहे, हे आपल्याला इथे मिळतं. मी इथे एक्झिट करतोय कारण हे माझं डमी अकाउंट आहे, काय ओरिजिनल अकाउंट नाही आहे. ओके, सो हे 2 फीचर्स आपल्याला मोबाईलमध्ये स्पेसिफिकली मिळतात. आणखीन एक मोबाईलचं फीचर म्हणजे एडिटिंग, आणि ते एडिटिंग पण भारी आहे. समजा एखादी इमेज घेऊया आपण, मी त्या इमेजवर क्लिक केलं. आता इथे आपल्याला इमेज एडिटचं ऑप्शन मिळतं. मगाशी आपण एडिटिंग बघितलं तसंच आहे, पण मोबाईलमध्ये थोडेसे जास्त फीचर्स आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं हे एनहान्स, तो फोटोला आपोआप इम्प्रूव्ह करायचंय. एनहान्स बटन दाबा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करेल आणि फोटोला इम्प्रूव्ह करेल. ओके, त्याच्यानंतर वार्म मध्ये थोडा लाईट इफेक्ट चेंज करेल. कूल मध्ये हा वेगळा लाईट इफेक्ट चेंज करेल. हे सजेशन्स आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे क्रॉप. तुम्हाला फोटोचं क्रॉप करायचं असेल, एखादा नको असलेला भाग काढून टाकायचा, तो बघा मी हा नको असलेला वरचा भाग काढून टाकला, क्रॉप केला. ओके, सो तसं आपल्याला क्रॉप करता येईल. मगाशी जसं सांगितलं ते अँगल ऍडजस्ट करायचं फीचर याच्यामध्ये पण आहे. ओके, इनफॅक्ट मोबाईलमध्ये जास्त चांगल्या प्रकारे वापरता येते. आम्ही अँगल ऍडजस्ट केला. त्याच्यानंतर इथे एक आणखीन फीचर आहे बघा. त्या फीचरचं नाव मला माहिती नाही काय ते, पण मी फक्त याला फोटोला ऍडजस्ट करतोय बघा कशा प्रकारे. ओके, सो बऱ्याच वेळेला आपण फोटो काढतो ना, त्यावेळेला अशा प्रकारे अँगल ऍडजस्ट करण्याची गरज लागते. आता गरज नाहीये, मी रिसेट करतो पहिल्यासारखा. ओके, सो तो ऑप्शन आपल्याला इथे आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला ब्राईटनेस ऍडजस्टमेंट आहे, जे आपण मगाशी ऑब्व्हियसली बघितले होते सगळे फीचर्स. याच्यामध्ये मोबाईलमध्ये थोडे जास्त आहेत. ओके, स्किन टोन, ब्ल्यू टोन, पॉप, असे खूप सारे फीचर्स आहेत. हे सगळे तुम्ही खेळून बघू शकता त्याच्याबरोबर. ओके, हा विग्नेट माझा फेवरेट इफेक्ट आहे हा बघा. याच्यामध्ये काय झालं, आजूबाजूला थोडंसं ब्लॅक शेडो आली आणि फक्त फोकस मेन फोटोवर झाला. सो असे तुम्ही वेगवेगळे फीचर्स इफेक्ट्स याच्यामध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर फिल्टर्स इंस्टाग्रामचे जसे असतात तसे असतातच, ते आहेतच आजकाल सगळीकडे झालेत. प्लस आणखीन एक टूल आहे बघा याच्यामध्ये, खूप लोकांना याची गरज लागते. याच्यामध्ये पेन टूल आहे, हायलायटर टूल आहे, टेक्स्ट टूल आहे. सो पेनने तुम्ही सिम्पली लिहू शकता फोटोवर काहीतरी. ओके, किंवा हायलायटरने त्या एखाद्या पोर्शनला हायलाइट करू शकता. ओके, वेगळ्या कलरचा हायलायटर वापरला तर अजून चांगलं दिसेल तुम्हाला. आणि टेक्स्ट मध्ये तुम्ही ऍक्च्युअली टाईप करू शकता. ठीक आहे, सो तुम्हाला फोटोला वेगवेगळे एडिटिंग करता येते. हे टेक्स्ट तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करू शकता. सो बेसिक इमेज एडिटिंग जी म्हटली जाते ती सगळी याच्यामध्ये तुम्हाला मिळते. आणि ते केल्यानंतर एक वेगळाच फोटो तुम्हाला तुमचा मिळतो आणि त्याची कॉपी सेव्ह करता येते. म्हणजेच काय, ओरिजिनल सेव्ह राहील, ओरिजिनल मध्ये चेंजेस होणार नाही, कॉपी वेगळी सेव्ह होईल. ओके, सो इथे मी सेव्ह कॉपी करतो. सेव्ह कॉपी केलं तर माझा ओरिजिनल फोटो पण राहिलाय आणि हा नवा फोटो पण आला माझ्याकडे. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलमध्ये थोडे ऍडिशनल एडिटिंग फीचर्स मिळतात. त्याच्यानंतर मोबाईलमध्ये जर तुम्ही त्या फोटोमध्ये गेलात तर एक शेअरिंग ऑप्शन दिसेल तुम्हाला. कुठे गेला, जस्ट हा पहिलाच आहे, हा बघा, हा शेअरिंग ऑप्शन आहे. त्या शेअरिंगवर मी क्लिक केलं. मगाशी जेव्हा आपण डेस्कटॉपवरून केलं तेव्हा काय होत होतं, शेअरिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एखाद्या ईमेल आयडीला फक्त शेअर करता येत होतं. पण इथे जेव्हा मी शेअरिंग ऑप्शन वापरतो मोबाईलमधून, तेव्हा मला माझ्या इतर ऍप्सना पण पाठवता येतं बघा. इथे मला ज्यांचे गुगल आयडी आहेत त्यांना पाठवता येईलच, पण त्यासोबत खाली व्हॉट्सअप आहे, त्याची लिंक क्लिक करता येईल. अजून इथे मी मोर मध्ये गेलो तर अजून जे आपल्या फोनमध्ये इतर ऍप्स असतात ते सगळे आहेत. फेसबुकवर शेअर करता येईल, इंस्टाग्रामवर शेअर करता येईल, रील्समध्ये शेअर करता येईल, लिंक्डइनवर शेअर करता येईल. असे खूप सारे ऑप्शन्स मला इथे मिळतात. ओके, सो शेअरिंग मोबाईलमध्ये जास्त बेटर यांनी दिलेली आहे. जर डेस्कटॉपवरून करताय तर फक्त लिंक मिळते किंवा ईमेल करता येते. इथून तुम्हाला वेगवेगळ्या ऍप्समध्ये डायरेक्ट शेअर करता येतं. सो हे एक भन्नाट फीचर याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. प्लस इथे आपल्याला सेंड फोटो टू प्रिंटचा पण ऑप्शन आहे. जर प्रिंटर कनेक्टेड असेल तर तुम्ही प्रिंट पण करू शकता फोनला. आता इथे प्रिंटर कनेक्टेड नाही आहे म्हणून प्रिंट नाही करता. आणि तुम्ही स्क्रीन शेअर पण करू शकता, म्हणजे टीव्हीवर जर फोटो तुम्हाला शेअर करायचे असतील तर तो पण ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. सो इन शॉर्ट, गुगल फोटोजने आपले फोटोशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं एक शेवटचं फीचर म्हणजे गुगल टेक आउट नावाचं एक फीचर त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही सर्च करून बघू शकता, गुगल टेक आउट.
त्या गुगल टेकआउट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे फोटो डाउनलोड करून घेता येतात एकदाच. आतापर्यंत असलेले सगळे फोटो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता टेकआउट मधून आणि डिलीट पण कायमचे करू शकता. म्हणजे गुगलकडे तो डेटा राहणार नाही जर तुम्हाला प्रायव्हसी इश्यू सतावत असेल तर. ओके, सो जर तुम्हाला प्रायव्हसी इश्यू महत्वाचं वाटतंय तर तुम्ही गुगल फोटोज हे ऍप वापरूच नका. आणि जर वापरताय नंतर तुम्हाला वाटलं की नको आता मला गुगलकडे माझा डेटा नाही द्यायचा तर गुगलने टेकआउट नावाचा ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्ही सर्च करा गुगल टेकआउट आणि तुम्ही तुमचा सगळा डेटा डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथून कायमचं डिलीट करू शकता. ओके, सो प्रायव्हसी इश्यू देणं, प्रायव्हसीसाठी सोल्युशन देणं कंपल्सरी आहे म्हणून त्यांनी दिलंय, पण त्यांनी ते लपवलेलं आहे. सो गुगल टेकआउट बद्दल तुम्हाला फार कधी वाचायला मिळणार नाही कुठे, पण जस्ट गुगल करून बघा गुगल टेकआउट आणि तुमचा सगळा डेटा, फोटोज, युट्यूब मधले व्हिडिओज, ईमेल्स, गुगल ड्राईव्ह मधल्या फाईल, सगळ्या डेटा तुम्ही कायमच्या वाईप आउट करू शकता, परत घेऊ शकता तुमच्याकडे. ओके, गुगलकडे तुमचा जेवढा डेटा आहे तो सगळा तुम्हाला तिथून टेकआउट मधून परत घेता येतो. सो हे झालं प्रायव्हसी इश्यूचा आन्सर. ओके, सो फ्रेंड्स, मोबाईल मध्ये आपण जे बघितलं त्याच्यात काही क्वेरीज, क्वेश्चन्स असतील तर मला विचारा क्विकली. सो 15 GB लिमिट मध्ये टेकआउटचा फायदा नाहीये. 15 GB लिमिट मध्ये तुम्ही हेवी फाईल्स डिलीट करा. टेकआउट जेव्हा तुम्हाला सगळंच दुकानच खाली करायचं तेव्हा टेकआउट वापरा. आणि टेकआउट मध्ये तुम्हाला एक एक फोटो सिलेक्ट नाही करता येत. गुगलमध्ये जाऊन गुगल टेकआउट सर्च करा आणि गुगल लेन्स, आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल फीचर. गुगल लेन्स इज व्हेरी पॉवरफुल. फोटोत नाक, डोळे, शेप बदलू शकतो का? या ऍपमध्ये ते फीचर्स नाही आहेत. ऍपमध्ये फोटो खुलवता येतो तुम्हाला, ब्राईटनेस चेंज करता येतो, पण एकदम हाय लेवल एडिटिंग जे फोटोशॉप मध्ये करतात ते इथे नाही आहे. सॉर्ट बाय साईज करता येतं. येस, सॉर्टिंग आहे. ते गुगल ड्राईव्ह मध्ये करता येतं तुम्हाला, पण करता येतं. 15 GB चे लिमिट जेव्हा होईल तेव्हा तेच तुम्हाला सांगतील की आता लिमिट झालं, जुना डेटा डिलीट करा किंवा अपलोड करा, अपग्रेड करा. मग तुम्ही ते प्लॅन विकत घेऊ शकता. दिसतं तुम्हाला तिकडे. जस्ट अ मिनिट, तुम्हाला दाखवतो. हा, सो इथे जर आपण आपल्या वेब ब्राउझर मध्ये गेलो तर इथे आपल्याला दिसेल बघा, गुगल फोटोज मध्ये इथे आपल्याला स्टोरेज दाखवलेलं आहे बघा. आणि या स्टोरेज मध्ये जसं भरत येतं 90% होतं तसं ते सांगतं की आता डिलीट करा किंवा अपग्रेड करा. इथेच तुम्हाला अपग्रेडचा ऑप्शन मिळतो. इथे तुम्हाला आता पण क्लिक केला तर दिसला पाहिजे कदाचित. हा बघा, इथे तुम्हाला दाखवतं की कोणी किती डेटा वापरलाय. सो जीमेलने 22 GB वापरलाय, गुगल ड्राईव्हने 6 GB वापरलाय आणि गुगल फोटोजने 27 GB वापरलाय. जसे भरत येईल तसं मला इथे अपग्रेडचा ऑप्शन मिळेल. दुसरा अकाउंट ऍड करू शकतो का? मी मगाशी तुम्हाला पार्टनर अकाउंट शिकवलं ना, त्याच्यात तुम्ही दुसरा अकाउंट ऍड करू शकता. 1 वर्षानंतर प्लॅन रिन्यू नाही केला तर परत तुमचा डेटा गायब होणार. त्याच्यातून गायब होणार म्हणजे डिलीट नाही होणार. ते तुम्हाला सांगणार या तारखेपर्यंत करा अपग्रेड, नाही तर डिलीट होईल, या तारखेपर्यंत करा नाही तर डिलीट होईल. तुम्ही तोपर्यंत नाही केला तर डिलीट होईल. सौरभजी, तुमचा प्रश्न कळला नाही. झूम मध्ये स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन असतो, ते वापरून मी स्क्रीन शेअर करतोय. हाऊ टू सर्च स्पेसिफिक डॉक्युमेंट्स इन फोटोज, इट इज नॉट इझी आय गेस. हा, मी बराच वेळा सर्च करतो आधार कार्ड, पॅन कार्ड. सो बऱ्याच वेळेला काय करायचं की तो फोटो जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा त्याला नाव देता येतं आपल्याला, त्याच्यामध्ये नाव द्यायचं. किंवा जर तुम्ही नाव द्यायला विसरला असाल तर तुम्ही सिम्पली गुगल लेन्स वापरून सर्च केलं तरी करता येईल, किंवा नॉर्मल सर्च मध्ये जाऊन कार्ड्स, डॉक्युमेंट्स असं सर्च केलं तरी करता येतं. एक्झॅक्ट आधार जर लिहिलेलं नसेल कुठे तर ते नाही होणार सर्च.
पार्टनर अकाउंटमध्ये एक्स्ट्रा जीबी नाही मिळत. पार्टनर अकाउंटमध्ये तुमचे फोटो त्यांना आणि त्यांचे फोटो तुम्हाला दिसतात, पण प्रत्येकाला 15-15 जीबीच मिळतात. युट्यूब प्रीमियम फ्री भेटते का? जर ते प्रीमियम आहे तर फ्री कसं भेटणार? जुने डिलीट झालेले फोटो रिकव्हर होतात, कारण ट्रॅश मध्ये 60 डेज राहतात. 2 महिने असतात तुमच्याकडे रिकव्हर करण्यासाठी, त्याच्यानंतर निघून जातात. गुगलचे शेवटचे परत सांगा प्लीज. म्हणजे मला कळलं नाही, शेवटचे म्हणजे काय विचारलं, प्रश्न नीट विचारा. कॅन वी शेअर द स्क्रीन ऑन मोबाईल ऑल्सो? येस, मी मोबाईल मधून झूम मधून गेलो आणि स्क्रीन शेअर केली. करू शकता तुम्ही. गुगल लेन्स बेसिकली तुम्हाला एखाद्या फोटो मधली माहिती वाचण्यासाठी, की तो फोटो कुठला आहे, त्याच फोटोमध्ये जर इमेज असेल तर काय असेल, त्या फोटोमध्ये जर टेक्स्ट असेल तर ते टेक्स्ट पूर्ण कॉपी करून घेता येतं. ओके, सो बऱ्याच वेळेला काय, एखादा मी फोटो काढला, एखादा टेक्स्ट असेल, फॉर एक्झाम्पल पत्रिका आहे, लग्न पत्रिका आहे, तर त्याचा मी फोटो काढला, गुगल लेन्समध्ये गेलो, त्यातला सगळा मजकूर कॉपी करून टेक्स्ट करून माझ्याकडे मेसेजमध्ये सेव्ह करून ठेवला. बस मला फोटो डिलीट करून टाकला तरी झाला, कारण तो फोटो मला नंतर कामाचा नाहीये. सो बऱ्याच वेळेला मी हे वापरतो फीचर. जिथे कुठे हे आलं आपल्याला, टेक्स्ट खूप सारं आलं, त्या टेक्स्ट मधून लेन्स करून घ्यायचं, कॉपी करायचं आणि ते आपल्याला पाहिजे तिथे पेस्ट करायचं. मोबाईलमध्ये आहे ते फीचर, कारण त्याच्यासाठी तुम्हाला कॅमेरा लागतो ना, म्हणून ते तुम्हाला डेस्कटॉपमध्ये मिळत नाही, मोबाईलमध्ये मिळतं. कॅन वी ट्रान्सफर फोटोज टू पेन ड्राईव्ह अकॉर्डिंग टू डिफरंट टॉपिक्स? तसे तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायला लागतील. सो बेसिकली गुगलची स्ट्रॅटेजी काय आहे, की तुमचे फोटो त्यांच्याकडे राहावेत. जर त्यांनी ते स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला पेन ड्राईव्हवर सॉर्टिंगने कॉपी करायला दिले, तर लोक तेच करतील ना, गुगलकडून सॉर्ट करून घेतील आणि मग नंतर कॉपी करून घेतील. मग गुगलचा फायदा नाही आहे त्याच्यात. सो त्यांना तुम्हाला बांधून घ्यायचंय, म्हणून ते तुम्हाला सगळ्या फ्री सर्व्हिसेस का देत आहेत, जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे राहाल. फोटोज क्लाउडमध्ये कसे टाकावेत? अरे बापरे. पहिली गोष्ट, जर तुम्ही मोबाईलवरून फोटो काढले तर ते आपोआप क्लाउडमध्ये गुगल फोटोजमध्ये जातात, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. डेस्कटॉपवरून तुम्ही जर गुगल फोटोजमध्ये गेला तर इथे वरती अपलोड बटन दिसतंय, त्याच्यावर क्लिक करा आणि अपलोड करा. मोबाईलमध्ये तुम्ही एखाद्या फोटोमध्ये गेलात तर तुम्हाला लेन्स फीचर दिसतं. मी मगाशी दाखवलं, जर तुम्ही याचं रेकॉर्डिंग बघाल तर ते तुम्हाला दिसेल. डज गुगल अवर शेअर डेटा टू अदर्स? नो, गुगल स्वतः बरोबरच वापरते तो डेटा, कोणाशी शेअर करत नाही. हाऊ कॅन वी मॅनेज अकाउंट स्टोरेज फॉर बॅकअप? मॅनेज म्हणजे इथे तुम्हाला दाखवतच आहे ना किती अकाउंट आहे तुमचं स्टोरेज झालंय. तुम्हाला सेपरेटली मॅनेज काही करायचं नाहीये. तो जसं ते भरत येईल तुम्हाला मेल येईल त्यांचं, की आता भरतंय, आता एकतर डिलीट करा किंवा वाढवा. हाऊ टू कॉपी टेक्स्ट फ्रॉम मोबाईल फोटोज? मग अशीच सांगितलं तुम्हाला, लेन्समध्ये गेला तर तुम्हाला तो टेक्स्ट सगळं दिसतं आणि ऑप्शन देतो. जसं मी लिसनचा ऑप्शन वापरला ना ऐकण्याचा, तसं तिथे कॉपीचा ऑप्शन आहे. सेटिंग्स मध्ये वायफाय ओनली अँड ऑन सेल्युलर नेटवर्क टू अपलोड ही सेटिंग चेक करा. कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे मला माहिती नाही, पण बरोबर, काही ठिकाणी अपलोड होत नसेल तर ते सेटिंग असते की फक्त वायफाय असेल ते अपलोड होईल म्हणून. हाऊ गुगल मेक प्रॉफिट फ्रॉम आवर डेटा? गुगल जाहिराती दाखवतं आपल्याला पण आणि जाहिरातदारांना ते विकतं. सो फॉर एक्झाम्पल, मी पुण्याला गेलो आणि मी फोटो काढला आणि तिथला फोटो पोस्ट केला, तर गुगलला लगेच कळेल की हा माणूस पुण्यात आलेला आहे. मग तो बघेल किती वेळापासून पुण्यात आहे, कारण मॅप्सवर माझी एंट्री आहे. मग त्याला कळेल की आता हा राहणार आहे की नाही राहणार आहे. जर राहणार असेल तर हॉटेलवाल्यांना सांगेल की हा माणूस नवा आलाय पुण्यामध्ये, याला ऍड्रेस दाखव, याला ऍड दाखव. किंवा रेस्टॉरंटवाल्यांना दाखवेल की हा आज बाहेर जेवणार आहे, त्याला ऍड दाखव. अशा प्रकारे ते टार्गेट करतात आपल्याला. पेमेंट्स बऱ्याच जणांचे आलेत. मगाशी मी नावं घ्यायला विसरलो. जस्ट अ मिनिट. परत एकदा लिंक देतो, काही जणांना लिंक पाहिजे आहे. सोपी लिंक आहे, salil.pro/NICM. ओके, ही 5,200 प्राइस पुढच्या सेशनला नाहीये, 2 दिवसानंतर चेंज होणार आहे. परत एकदा सांगतोय. विश्वनाथ सावंत सर, तुमचं पेमेंट आलंय. योगेश जाळणकर सर, धन्यवाद, तुमचं पेमेंट आलंय. अर्चना मॅडम, धन्यवाद, आपलंही पेमेंट दिसतंय. किशोर काळे सर, थँक्यू.
आपले पेमेंट आले. रसिका सातोसे मॅडम थँक्यू, आपले पेमेंट आलेलं आहे. शैलजा सोरटे मॅडम तुमचं मगाशीच मी नाव घेतलेलं आहे, थँक्यू. सो एवढे सगळे पेमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत. 30 झाल्यानंतर हे आपोआप बंद होईल आणि मग फक्त 10,000चा प्लॅन दिसत राहील. ओके, सो मेक शुअर दॅट यू विल सबस्क्राईब टू दिस. एनी अदर क्वेश्चन्स? कसं वाटलं, मजा आली का मला सांगा. गुगलवर डेटा कसा ठेवायचा? गुगल ड्राईव्ह वापरायचा, त्याच्यासाठी गुगलवर डेटा ठेवता येतो. मी गुगल ड्राईव्ह ऑलरेडी शिकवलेला आहे. मोबाईलमध्ये साठवलेले फोटो लॅपटॉपमध्ये साठवण्याची पद्धती हे पायरीने समजतात. सो बेसिकली तुम्हाला लॅपटॉपमध्ये कॉपी करायची गरज नाही. मोबाईलमध्ये ऑलरेडी तुमचं गुगल फोटोज आहे. एकदा गुगल फोटोज मध्ये आले की तुम्ही जगातल्या कुठल्याही डिव्हाइसवरून लॉग इन करून बघू शकता. सो लोकल कॉपी ठेवायचा प्रयत्न करूच नका, तो जुना जमाना झाला. आणि स्टोरेज खूप एक्सपेन्सिव्ह होत आहे, लोकल स्टोरेज. तुम्ही कम्प्युटर घेणार 512 GB आणि त्याच्यात सगळे फोटो भरून ठेवणार आणि महत्वाच्या डॉक्युमेंटसाठी जागाच नाही राहणार तुमच्याकडे. सो आपला जो लोकल स्टोरेज आहे तो अति महत्वाच्या गोष्टींसाठी वापरा. बाकी फोटो बिटो आपण दिवसाला 100 क्लिक करतो, ते जाऊ दे क्लाउडमध्ये, काय फरक नाही पडत. ग्रेट. ज्यांना जीएसटी डिटेल्स पाहिजेत त्यांना जीएसटी बिल आम्ही पाठवू महिन्याच्या शेवटी, डोंट वरी अबाउट इट. ज्यांनी पेमेंट केलंय त्यांना ईमेल येईल 15 मिनिटाच्या आत, लॉग इन डिटेल्स असतील तर त्याच्यावरून तुम्ही ईमेल करू शकता. येस, गुगल स्टोरेज इज इन्क्लुडिंग गुगल ड्राईव्ह अँड जीमेल. मी मगाशी तुम्हाला माझं स्टोरेज दाखवलं ना, इथे स्टोरेजवर क्लिक केलं. आता हे 130 GB जे मी विकत घेतलेले आहे त्याच्यामध्ये मला हे दिसतंय बघा, गुगल ड्राईव्ह प्लस जीमेल प्लस गुगल फोटोज. आणि गुगल फोटोज लॉन्च केलं तेव्हा फ्री होतं, म्हणजे अनलिमिटेड फ्री होतं. नंतर त्यांनी त्याच्यामध्ये हे वाढवलं, प्लॅन्स ऍड केले. डिजिटल मार्केटिंग कोर्स आता इन्क्लुडेड नाहीये. ज्यांनी 1 जानेवारी पर्यंत पेमेंट केलं त्यांनाच हे मिळालंय. मी प्रत्येक वेळेला सांगत जातो की तुम्ही आधी निर्णय घ्या, तुम्हाला खूप बेनिफिट मिळणार आहे. सो आता काही फ्युचरमध्ये अजून मी सिरीज आणणार आहे, त्या दिवसापासून ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना नाही मिळणार, तो दिवसापर्यंत ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना मिळणार आहे. सो पुढच्या सिरीज तशा असतील. फी बद्दल किती ते सांगावे मला कळले नव्हते. सो फी बद्दल सिंपल फी आहे 5,200 प्लस जीएसटी. ही जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा, फी बद्दल सर्व माहिती आहे त्याच्यात. हा, लोकल स्टोरेज रिलायबल नसतं, कारण ऑब्व्हियसली कधी लॅपटॉप खराब झाला तर सगळा डेटा निघून जातो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझा एक 3-4 महिन्यापूर्वी माझा लॅपटॉप खराब झाला होता, कारण माझ्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल होती आणि ती बॉटल कधी उघडली मला माहिती नाही, पूर्ण लॅपटॉप पाण्यात भिजला होता माझा. ओके, मॅक. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा सगळा डेटा गेला. लॅपटॉप रिपेअर होऊन यायला मला 15 दिवस लागले आणि ज्या दिवशी लॅपटॉप मिळाला त्याच्यानंतर अर्ध्या तासात सगळं माझं जेवढं बॅकअप होतं ते सगळं काम परत सुरू झालं, कारण एव्हरीथिंग वॉज इन क्लाउड. मला काही फरक पडला नाही की माझा लॅपटॉप खराब झाला होता आणि डेटा गेला. 1 तासाच्या आत माझं सगळं सेटअप झालेलं होतं आणि मी परत काम करायला सुरू केलं होतं, बिकॉज एव्हरीथिंग इज इन क्लाउड. सो दिस इज फ्युचर. जर तुम्हाला पुढे राहायचंय तर तुम्हाला क्लाउड वापरणं गरजेचं आहे. आणि आपण क्लाउड कम्प्युटिंग पण शिकणार आहोत जेव्हा मी तुम्हाला फ्युचर स्मार्ट शिकवणार आहे तेव्हा. फ्युचर स्मार्ट इटसेल्फ 1 लाखाची सिरीज आहे, मी तुम्हाला परत सांगतोय. ती खूप इम्पॉर्टंट सिरीज आहे, कारण त्याच्यातून आपल्याला जे शिकायला मिळणार आहे ना ते कुठेही तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही, मराठीमध्ये तर बिलकुल नाही. ओके, आय थिंक दिस इज इट. 10:28 झालेत. अजून 2 मिनिटं थांबतो, तुमचे काय प्रश्न असले तर घेतो आणि मग नंतर आपण क्लोज करूया. मराठीतून शिकण्याचा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जाऊन सांगायचं सगळ्यांना. आणि एका लकी विनरला मी उद्या सिलेक्ट करेन आणि त्याला मी टेक स्मार्टची पूर्ण सिरीज फ्री देणार आहे. टेक स्मार्टची पूर्ण सिरीज, गुगलचे जेवढे टूल्स आपण बघितले ते सगळ्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला फ्री मिळेल 1 वर्षासाठी. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचंय आणि कमेंट्स करायच्यात की आजचं सेशन कसं वाटलं, ओव्हरऑल अनुभव कसा वाटला. डिटेलमध्ये कमेंट लिहा, ओके नाईस थँक्यू लिहू नका, डिटेलमध्ये कमेंट लिहा आणि मला त्या कमेंट वाचल्यानंतर त्यातल्या एका लकी विनरला मी निवडेन आणि टेक्स्टमार्टची पूर्ण सिरीज फ्री देईन. जर तुमचा व्हॉट्सअप ग्रुप डिसेबल्ड असेल
तर तो थोड्या वेळाने मी इनेबल करेन, तेव्हा कमेंट द्या. हा सर, तुमचं जर डबल पेमेंट झालं असेल तर तुम्ही ईमेल करा, रिप्लाय करा आणि आम्ही तुम्हाला रिफंड करू. डोंट वरी अबाउट इट. रिफंडमध्ये 5% कट होणार, कारण ते आमच्याकडे येतानाच कट होऊन आले. त्याच्यामुळे जेव्हा मी रिफंड करणार 95% रिफंड करणार. पण तुम्ही ईमेल करून ठेवा. ओनली फ्युचर स्मार्ट सिरीज पण घेता येईल. त्याची प्राइस 3,500 रुपये असणार आहे. प्रत्येक सिरीजची प्राइस 3,000 आहे इंडिव्हिज्युअली, आणि सगळ्या सिरीजची एकत्र मिळून ठेवलेली आहे मी 5,200, जेणेकरून सगळ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल. सो इंडिव्हिज्युअल सिरीज आम्ही आता सेल करत नाही आहोत, हळूहळू त्या पण होतील, पण 3,000 रुपीज पर सिरीज होईल. पल्लवी मॅडम, थँक्यू. आपलं पेमेंट आलेलं आहे. वेलकम टू इनर सर्कल पल्लवी मॅडम. विश्वनाथ स्वामी सर, तुम्हाला ईमेल ऑलरेडी आला असेल, त्या ईमेलला रिप्लाय करा. जर तुमचे 2 पेमेंट झाले तर तुम्हाला 2 ईमेल आले असतील, वेलकम ईमेल, आणि 2 इनवॉइस पण आले असतील. सो कुठल्याही एका इनवॉइसला रिप्लाय करा आणि सांगा माझं डबल पेमेंट आहे. थँक्यू. ऍपमध्ये लॉग इन केल्यावर लॅपटॉपमध्ये लॉग आउट होतं. हा, एका वेळेला एकच लॉग इन करता येईल ना, ऑब्विसली. दीपक सर, झूमची कोणती लिंक पेस्ट केली आहे मला कळलं नाही. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज इट. फ्युचर सिरीजचं सेपरेट सर्टिफिकेट मिळेल, म्हणजे नेटबेट फ्युचर स्मार्ट सिरीज असं एक सर्टिफिकेट असेल, ते इनर सर्कलच्या मेंबरसाठी असणार आहे. कुड यू प्लीज एक्सप्लेन व्हॉट विल बी इन्क्लुडेड. सो फ्युचर स्मार्ट सिरीज मध्ये आपण पहिलं सेशन घेणार आहोत इंडस्ट्री 4. हे सगळ्या नवीन तंत्रज्ञानामुळे जे तयार होतं त्याला इंडस्ट्री 4 म्हणतात, ते समजून घेणार आहोत. नंतर पुढच्या भागापासून आपण एक एक टेक्नॉलॉजी घेणार आहोत. ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AR VR, मेटावर्स, 3D प्रिंटिंग, क्लाउड कम्प्युटिंग, या सगळ्या आपण घेणार आहोत एक 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 सिरीज. आणि त्याच्यामध्ये आपण टेक्निकमध्ये जास्त जाणार नाही, म्हणजे कोडिंग बिडिंग नाही शिकवणार मी तुम्हाला, पण ती टेक्नॉलॉजी काय आहे, त्याची सुरुवात कशी झाली, त्याचे परिणाम काय होत आहेत, सध्या त्याचा वापर कसा होतोय आणि भविष्यात त्याचा आपल्यावर परिणाम काय होणार, या गोष्टी आपल्याला शिकायच्या. ज्यांनी पेमेंट केले त्यांना आम्ही ऑलरेडी वेलकम मेसेज पाठवलाय, तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, जॉईन करा. मॅन्युअली काहीच नाही आहे, एव्हरीथिंग इज ऑटोमॅटिक. विश्वनाथ सर, तुमचं मेल आलंय, तुम्ही 2दा पेमेंटचा स्क्रीनशॉट आठवून पाठवा प्लीज, 2 पेमेंट झाल्याचा, त्या मेलमध्येच रिप्लाय करा. अरविंद दरेकर सर, थँक्यू. आपले पेमेंट आलेलं आहे, वेलकम. ग्रेट. थँक्यू फ्रेंड्स. 10:32 झाले, वेळ आपला झालेला आहे. आय होप तुम्हाला आज मजा आली असेल. आणि कशी मजा आली, किती शिकलात, काय शिकलात, काय नेमकं आवडलं, ते मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सांगा. अशाच एका सेशनमध्ये आपण परत भेटणार आहोत, जिथे आपण बघणार आहोत बुक स्मार्ट. आणि बुक स्मार्ट मध्ये आपण जगातले सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टर वॉरन बफे यांचे गुरु, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर, ते आपण बघणार आहोत. इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक मी मराठीत एक्सप्लेन करणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपण बघणार आहोत मनी स्मार्ट सिरीज, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत हेल्थ इन्शुरन्स कसा विकत घ्यायचा, हेल्थ इन्शुरन्स घेताना कशा प्रकारे फसवलं जातो, आणि नेमकं काय बघून किती हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यू विल सेव्ह लॉट ऑफ मनी, लॉट ऑफ टेन्शन, जर तुम्ही प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स घेतला तर. सो फ्रेंड्स, नक्की त्या सेशन्सला पण या. सेशन्स फ्री आहेत. ज्ञान बट रहा है, समेट लो. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय बाय. गुड नाईट.